मित्रांनो, काल आपण हा कोर्स आपल्या ॲप्लिकेशनवरती या ठिकाणी लॉन्च केला. त्याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे आणि इन्फॉर्मेशनमध्येच तुम्हाला एक सांगणार आहे की यामध्ये आपल्याला कसं कसं शिकायचं आहे, काय काय त्या ठिकाणी भेटणार आहे. बघा, या ठिकाणी बुलेट पॉईंट नावाचा ऑनलाईन कोर्स आपण त्या ठिकाणी घेणार आहे आणि या कोर्सची जी फी असणार आहे ती एकदम निग्लिजिबल आपण 199 रुपये ठेवली आहे. ओके, त्यामध्ये तुम्हाला मग काय काय शिकलं जाणार आहे, काय काय आपण शिकवले जाणार आहे ते सर्व काही मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सर्वात पहिले मित्रांनो, या ठिकाणी जे आपलं काल नोटीस आपल्याला या ठिकाणी महापारेषणचं त्या ठिकाणी आलं, त्यामध्ये असं सांगण्यात आलं की आपले या पहिले ज्या भरती या ठिकाणी काढण्यात आली होती, मग त्या सर्व इंजिनियरच्या हो का टेक्निशियनच्या हो, त्या सर्व काही या ठिकाणी कॅन्सल करण्यात आल्या आहे. तर त्या कॅन्सल या ठिकाणी का करण्यात आल्या आहे मित्रांनो, जे ACBCचं आपलं आरक्षण आहे, ACBCचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणामुळे त्या ठिकाणी त्याला स्थगिती आली. ओके, तर या आरक्षणाचा रिझल्ट जोपर्यंत लागणार नाही मित्रांनो, तोपर्यंत आपली भरती या ठिकाणी नवीन ॲड या ठिकाणी पडणार नाही. ओके, या भरतीचा रिझल्ट लागला की त्या ठिकाणी आपली ॲड पडणार. ओके, आणि याला जास्त दिवस लागणार नाही मित्रांनो, लक्षात ठेवा, अभ्यास चालू ठेवा, याला जास्त दिवस लागणार नाही आहे. आणि हे जे लेक्चर असणार आहे मित्रांनो, हे आपलं डेमो लेक्चर असणार आहे. म्हणजे हा जो कोर्स आपण आपल्या ॲप्लिकेशनवरती लॉन्च केलेला आहे त्या कोर्सचं डेमो लेक्चर आपण या ठिकाणी घेतो. ओके, त्या डेमो लेक्चरमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला ई-बुक प्रोव्हाइड केल्या जाईल, कशा पद्धतीने शिकवल्या जाईल ते सर्व काही कळत असतं. ओके, तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला सांगतो की कोर्समध्ये कोणकोणते टॉपिक या ठिकाणी इन्क्लूड राहणार आहे. ओके, बघा, पॉवर सिस्टम जो की खूप जास्त महापारेषण आणि महावितरणसाठी महत्त्वाचा असतो. हा जो कोर्स असणार आहे मित्रांनो, तो फक्त महापारेषण नाही तर फक्त महावितरण, महापारेषण, तुमचं DRDO असो, इस्रो असो, सर्व पेपरसाठी या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचा ठरणार आहे. मग पॉवर सिस्टममध्ये जे जे महत्त्वाचे बुलेट पॉईंट आहे की त्यावरती आजपर्यंत क्वेश्चन तयार झाले, ते क्वेश्चन कशा पद्धतीने तयार झाले, कशा पद्धतीने इथून पुढे तयार होतील, ही सर्व काही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आपण घेणार आहे. त्यानंतर मशीनमध्ये सर्व आलं, मग तुमचं DC, AC, त्यानंतर जनरेटर, मोटर, सगळं काय मशीन आपण त्या ठिकाणी शिकणार आहे. त्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने क्वेश्चन त्या ठिकाणी डिझाईन होणार आहे ते मी शिकवता तुम्हाला सांगणार आहे. ओके, त्यानंतर तुमचं मेजरमेंटवरती 2-3 क्वेश्चन त्या ठिकाणी डिझाईन होतात, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की कसे आजपर्यंत डिझाईन झाले आणि कसे इथून पुढे त्या ठिकाणी डिझाईन होऊ शकतात. त्यानंतर आपलं इलेक्ट्रिकचं नॉर्मल बेसिक, मग त्यामध्ये ओम्स लॉ झाला, किर्चॉफ लॉ झाला, ओके सगळे त्या ठिकाणी मॅग्नेटिक सर्किट झालं, बॅटरी झाली, हे नॉर्मल त्या ठिकाणी मी शिकवणार आहे. ओके, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, बघा, इलेक्ट्रॉनिक्स ITI लेवलचं मी घेणार आहे त्या ठिकाणी. मग बेसिक इलेक्ट्रॉनिक राहील, त्या ठिकाणी डिजिटल राहील. ओके, आणि डिजिटलमध्ये कसे क्वेश्चन आजपर्यंत आले, आपण काय करतो माहिती आहे का, शिकतो या ठिकाणी जे आणि येई लेवलचं, मग आपल्याला ते हार्ड वाटत चालतं. बट नाही, आपण आपल्या सिलेबसला पकडून या ठिकाणी ज्या पेपरची तयारी आपण करतोय त्या पेपरला पकडून आपण अभ्यास जर केला तर कोणतीच गोष्ट आपल्याला या ठिकाणी हार्ड वाटत नाही आणि आपल्याला पूर्णपणे क्वेश्चन सुटतात. आपण अभ्यास करतो JEE लेवलचा आणि पेपर घेऊन बसतो, अभ्यास JEE लेवलचा करतो, पेपर घेऊन बसतो ITIचा, मार्क कमी येते, टेन्शनमध्ये जातो. सोपे प्रश्न आपल्याला हार्ड वाटत चालतात आणि हार्ड प्रश्न आपल्याला सुटत चालतात. याचा अर्थ की तू हार्ड लेवलचा अभ्यास केला, सोप्या लेवलचा अभ्यास तू केलाच नाही, तुला सोप्या लेवलचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्यासाठीच आपण हा कोर्स या ठिकाणी घेऊन आलो आहे. आपल्या कोर्सचं नाव काय, बुलेट पॉईंट, आपली ही असणार आहे थेरीचा हा कोर्स असणार आहे. ओके, सर्वात पहिले आपलं लेक्चर चालू होण्याच्या पहिले सांगतो मित्रांनो, ज्यांना कोणा झोप येत असेल, ज्यांना कोणा आळस येत असेल, ज्यांना कोणा कामाची गडबड असेल, त्यांनी लेक्चर या ठिकाणी स्किप करा आणि आत्ताच लेक्चरच्या बाहेर पडा. कारण या ठिकाणी जो काही एक शब्द मी या ठिकाणी उच्चारणार आहे, जो काही बोलणार आहे, तो एक रामबाण तुमच्यासाठी असणार आहे. मग रामबाण का बोलतोय मी, कारण प्रत्येक शब्दामध्ये या ठिकाणी एक MCQ आजपर्यंत तयार झाला आहे आणि इथून पुढे मित्रांनो तो तयार होणार आहे. त्यामुळे सांगतो, एक शब्द माझ्या तोंडातून पडणार आहे, या लेक्चरचा रामबाण तुमच्यासाठी ठरणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला समजलं की आपण काय काय शिकणार आहे. ओके, त्याचनंतर या कोर्सच्या पहिले मी सांगतो, आपली जी एक कोर्स आपण या ठिकाणी लॉन्च केला आहे, म्हणजे आपण एक टेस्ट सिरीज लॉन्च केली. ओके, त्या टेस्ट सिरीजची किंमत मी आपल्या ITIच्या मुलांना या ठिकाणी लक्षात घेऊन फक्त 149 ठेवली. ओके, आणि 149 का ठेवली की आपण सगळे या ठिकाणी शेतकऱ्याच्या घरातून या ठिकाणी गरिबाच्या घरातून या ठिकाणी ITI ला शिकत असतो. ओके, म्हणून ती 149 ठेवली. आणि मित्रांनो, कधी कोणती तुम्ही पेपरची जर तयारी करत असाल तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला शेतामध्ये जर काम करायचं असेल तर तुम्हाला खुरपणं करायचं, खुरपणी निंद म्हणतात कुठे त्याला, तर ते करायचं असेल तर तुम्हाला स्टार्टिंगलाच ते येतं का, नाही, तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावं लागते. तसेच आपण कशाची तयारी करतोय, एका पेपरची तयारी करतोय कॉम्पिटिटिव्हच्या. तर कॉम्पिटिटिव्ह पेपरची जर तुम्ही तयारी करत असाल मित्रांनो, तर त्या पेपरची तयारी करत असताना ते
पेपरसारखे पेपर देणं गरजेचे आहे आणि तेच पेपरसारखे पेपर ज्या ITIच्या मुलांसाठी मी डिझाईन केलेले त्या ठिकाणी तुम्हाला 6 फुल लेंथ टेस्ट, त्यानंतर 33 टॉपिक वाईज टेस्ट आणि त्या ठिकाणी 10 ह्या मिक्स टेस्ट त्या ठिकाणी असणारे कंटेंट टाकणं चालू आहे. ज्यांना काय परचेस करायचं ते त्या ठिकाणून परचेस करू शकतात. ओके, तर आपण चालू करूया मित्रांनो आपलं आजचं लेक्चर या ठिकाणी. ओके, हे झालं आपलं या ठिकाणी तुम्हाला मेन पॉईंट मी सांगितले की कसं आपलं. आणि हो, हा बापट पसारा रोजच्या लेक्चरमध्ये राहणार नाही. आजच्या लेक्चरमध्ये यासाठी ठेवलंय की मित्रांनो हे आपलं डेमो लेक्चर आहे आणि डेमो लेक्चर यासाठी असतं की त्यामध्ये आपल्याला सर्व काही इन्फॉर्मेशन या ठिकाणी भेटणार. हा, त्यानंतर ईबुक तुम्हाला ईबुक भेटत जातील, पण प्रत्येक लेक्चरचं ईबुक या ठिकाणी भेटेलच या ठिकाणी असं नाही. कोणकोणत्या लेक्चरच्या मी थेरी नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करेल, कोणकोणत्या लेक्चरचे मी तुम्हाला ईबुक त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत जाईल. ओके, तर मित्रांनो आपण सुरू करूया आपल्या मेन टॉपिककडे आता या ठिकाणी पासून. ओके, आता बघा परत एकदा सांगतो, ज्यांना कोणा आळस येत असेल, ज्यांना कोणाला झोप येत असेल त्यांनीच आत्ताचं लेक्चर स्किप करायचं आणि लेक्चरच्या बाहेर पडायचं. ओके, तर बघा मित्रांनो कलरफुल आपण या ठिकाणी ईबुक तयार केलेलं आहे आपल्या जनरेशनचं. पॉवर सिस्टममधलं आपलं टॉपिक असतो मित्रांनो जनरेशन. कोणता? जनरेशन म्हणजे काय मित्रांनो? जनरेशन म्हणजे तुमची इलेक्ट्रिसिटी ज्या ठिकाणी तयार होते त्याचा सर्व काही अभ्यास आपण त्या ठिकाणी बघत असतो. पण जनरेशनमध्ये काय येतं? तुमचे प्लांट येते, तुमचा थर्मल पॉवर प्लांट, तुमचा हायड्रो पॉवर प्लांट, तुमचा न्यूक्लिअर पॉवर प्लांट, तुमचे सोलर पॉवर प्लांट, तुमचा विंड पॉवर प्लांट, तुमचा टायडल पॉवर प्लांट, हे सर्व पॉवर प्लांटची आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. मग आपल्याला अभ्यास काय करायचा आहे? ITIच्या मुलांसाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. कशाच्या? ITI. म्हणजे ITIच्या मुलांना नेमकं येतं काय? कारण नुसतंच अभ्यास करायचा म्हणून करायचं नाही, ITIच्या मुलांना काय येतं ती बघायचं आहे आपल्याला. तर बघा आपण या ठिकाणी सुरुवात करूया. बघा आपल्याला सर्वात पहिले एनर्जी सोर्सेस बघायचे मित्रांनो, त्यानंतर ऑल पॉवर प्लांट इन कलरफुल डायग्राम. बघा या ठिकाणी सर्वात पहिले आपण एका कलरफुल डायग्रामच्या मदतीने कोणती एनर्जी सोर्सेस आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात ते आपण या ठिकाणी बघूया. ओके, बघा एनर्जी सोर्सेसमध्ये मित्रांनो 2 एनर्जी सोर्सेस तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. ते कोणते? एक असतो मित्रांनो रिन्युएबल आणि दुसरा असतो नॉन रिन्युएबल. आता रिन्युएबलला तुम्ही काय म्हणता? नॉन कन्व्हेशनल. बघा रिन्युएबल जे असतात त्याला नॉन कन्व्हेशनल म्हणतात, जे रिन्युएबल असतात त्याला तुम्ही काय म्हणतात? नॉन कन्व्हेशनल. काय म्हणतात? नॉन कन्व्हेशनल. जे नॉन रिन्युएबल असतात त्याला म्हणतात तुम्ही कन्व्हेशनल. काय? कन्व्हेशनल. हे लक्षात ठेवा. कधी कधी पेपरला विचारलं जातं की खालीलपैकी नॉन कन्व्हेशनल कोणते, खालीलपैकी रिन्युएबल कोणते, खालीलपैकी नॉन रिन्युएबल कोणते, तर खालीलपैकी कन्व्हेशनल कोणते, असे प्रश्न आजपर्यंत आलेले. म्हणून आपण हा चार्ट या ठिकाणी घेतलाय. मग तुम्हाला रिन्युएबलला लक्षात ठेवायचे की नॉन कन्व्हेशनल म्हणतात आणि नॉन रिन्युएबलला लक्षात ठेवायचंय की त्याला तुम्हाला कन्व्हेशनल असं म्हणायचंय. मग आपल्याला काय लक्षात ठेवायचे की रिन्युएबल कोणते? बघा रिन्युएबल म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला की तुम्हाला हे सोपं जातं. बघा रिन्युएबल म्हणजे अशा गोष्टी ज्या की वातावरणामध्ये अवेलेबल आहे, आपल्या नेचरमध्ये अवेलेबल आहे आणि त्या तुम्हाला परत त्या ठिकाणी भेटणार. काय? परत त्या ठिकाणी भेटणार. म्हणजे त्या संपणार का? नाही, त्या संपणार नाही. मग तुमचा सूर्य आहे, सूर्य हा कधी संपणार आहे का? नाही. ज्यापासून की तुम्हाला काय भेटतं? सनलाईट भेटतो की आपल्याला ती हीट भेटते, ती ऊर्जा त्या ठिकाणी भेटत असते. तसंच मी तुम्हाला या ठिकाणी उदाहरणं सांगतो. बघा तुम्हाला सर्वात पहिले या ठिकाणी बघायला भेटेल बायोमास किती पर्सेंट आहे या ठिकाणी? 2.9%. तो काय? तुमचा रिन्युएबल आहे. म्हणजे काय संपणार आहे का मित्रांनो? नाही. त्यानंतर तुम्हाला हायड्रो पॉवर प्लांट, खूप साऱ्या पुस्तकांमध्ये ही कन्सेप्ट चुकीची दिली आहे की हायड्रो पॉवर प्लांट हा नॉन रिन्युएबल आहे. बट नाही मित्रांनो, हायड्रो पॉवर प्लांट हा 2.7% या ठिकाणी आहे आणि तो रिन्युएबलमध्ये आपल्या या ठिकाणी मोडल्या जातो. त्यानंतर जिओथर्मल सुद्धा रिन्युएबलमध्ये येतो. तुमची विंड म्हणजेच तुमची हवा आहे. मला सांगा तुमची हवा संपणारी आहे का? नाही. तुम्ही जोपर्यंत या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत तुमची हवा या ठिकाणी संपणार नाहीये. ओके, जी काही तुम्हाला वारा वावदन आता सध्याच्या या ठिकाणी टायमाला या ठिकाणी पाण्याचं वातावरण आहे, पावसाचं वातावरण आणि ते तुम्हाला बघायला भेटते. कोणाच्या घरावरचे पत्र उडताय, कोणाच्या भुसाच्या सोडीवरचे काय जातात, हे ताडपत्री उडून जात आहे. नॉर्मल भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी शिकवतंय जेणेकरून काय होईल तुमच्या लक्षात राहील. तीच तुमची या ठिकाणी विंड म्हणजे हवा, जिला काय म्हणतो आपण विंड एनर्जी म्हणतो, तिची सर्व पूर्ण डिटेल आपण या ठिकाणी बघणार आहे. आणि सर्वात जास्त रिन्युएबल एनर्जी तयार करणारा जो सोर्स असणार आहे मित्रांनो तो कोणता असणार आहे? तुमचा विंड एनर्जी जो असणार आहे. म्हणजे रिन्युएबल एनर्जीचे जेवढे काही सोर्स आहे त्यामध्ये सर्वात जास्त
कोणता सोर्स या ठिकाणी एनर्जी तयार करतो, तो प्रश्न आजपर्यंत या ठिकाणी डिझाईन झालेला आहे. तर त्याचं उत्तर काय असतं तुमचं विंड एनर्जी प्लांट, म्हणजे विंड एनर्जी प्लांट तुमचा असणार आहे, जो की सर्वात जास्त रिन्युएबल एनर्जी त्या ठिकाणी तयार करतो. ओके. त्यानंतर मी जो काही स्टार्टिंगलाच बोललो, आपला सोलर, आपला काय सूर्यदादा, तो पण काय आपला रिन्युएबल एनर्जी सोर्स आपला त्या ठिकाणी आहे. हे झाले आपले कोणते रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. त्यालाच आपण काय म्हणलं, रिन्युएबलला नॉन कन्व्हेशनल. काय म्हटलं आपण, वरतीच तुम्हाला लिहून दिलं होतं, नॉन कन्व्हेशनल. कुणाला, रिन्युएबलला नॉन लागले का नाही, मग त्याच्या मित्राला नॉन लावायचं. काय, रिन्युएबलला नॉन लागले का नाहीये, मग त्याच्या मित्राला आपल्याला नॉन लावायचे. रिन्युएबल, नॉन कन्व्हेशनल. आता नॉन रिन्युएबलला नॉन लावलंय, त्यानंतर त्याच्या मित्राला नॉन लावायचं नाही, म्हणजेच तो निसता कन्व्हेशनल. हा नॉन रिन्युएबल, त्याचा मित्र कन्व्हेशनल. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता बघा, जे काही प्लांट आहे तुम्ही आजपर्यंत या ठिकाणी काय बघितले ना सर, बघा पेट्रोलियम ही काय गोष्ट, संपणारी गोष्ट आहे. काय, पेट्रोलियम म्हणजे या ठिकाणी काय काय आलं तुमचं त्या ठिकाणी, मग बघा ट्रान्सपोर्टेशन आणि मॅन्युफॅक्चरिंग या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी येतं. बघा पेट्रोलियम तुम्हाला माहीतच असेल, पेट्रोल झाले, डिझेल झाले, हे इक्विपमेंट, ह्या गोष्टी त्या ठिकाणी त्यामध्ये इन्क्लूड होतात आणि त्या कधी ना कधी मित्रांनो त्याचे साठे या ठिकाणी संपू शकतात. म्हणून ते आपण कुठे या ठिकाणी ॲड करतो, कन्व्हेशनल म्हणजे काय बरोबर होतं माझं, नॉन रिन्युएबलमध्ये आपण ते ॲड करतो. ओके. त्यानंतर नॅचरल गॅस, तो पण कशामध्ये येतो मित्रांनो, नॉन रिन्युएबलमध्ये येतो. नंतर तुमचा कोल म्हणजे तुमचे थर्मल पॉवर प्लांट ज्यावरती चालतो, तो कोल आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा जो प्लांट असेल तो आहे थर्मल पॉवर प्लांट. ITIच्या मुलांसाठी प्रश्न हा आलेला आहे की सर्वात जास्त भारतामध्ये कोणत्या प्लांटपासून इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाते, तर तो कोणता पॉवर प्लांट आहे मित्रांनो, आपला थर्मल पॉवर प्लांट, ज्यामध्ये की आपण इंधन कोणतं वापरतो, कोल, जे काही काय नॉन रिन्युएबल आहे, म्हणजेच संपणारी गोष्ट आहे. बघा युरेनियम कुठं वापरतो, जो तुमचा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, कोणता, न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये जे इंधन वापरता ते तुमचा युरेनियम असतो. मग त्याचा ॲटॉमिक मास नंबर पेपरला आलेले आहे, ते आपण समोर बघणार आहे. ओके. त्यानंतर तुमचा प्रोपेन, तुमचे गॅस सिलेंडर आहे घरामध्ये, तुम्ही वापरताना गॅस सिलेंडर, त्यामध्ये कोणता हे असतो, हे प्रोपेन, म्हणजे प्रोपेन ब्युटेन तुम्ही ऐकलं असेल, त्यामधला प्रोपेन हा सुद्धा काय नॉन रिन्युएबल आहे, म्हणजे हा सुद्धा काय ही गोष्ट संपणारी गोष्ट आहे. हे काय झाले, आपण हे काय शिकलं आतापर्यंत आपण सॉरी मित्रांनो, हे काय शिकलं, रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल. त्याला काय म्हणलं आपण, नॉन कन्व्हेशनल आणि कन्व्हेशनल या ठिकाणी म्हणलं. हे आपण आतापर्यंत या ठिकाणी शिकलो. ओके. त्यानंतर आपल्याला पुढे काय शिकायचं आहे, थर्मल पॉवर प्लांट. काय, थर्मल पॉवर प्लांटमध्ये काय शिकायचं आहे, बघा ITIच्या मुलांना आजपर्यंत थर्मल पॉवर प्लांटमध्ये काय आलं, एक्झाम्पल तुमचा बॉयलर झाला, तुमचं सुपर हिटर झालं, तुमचा इकोनोमायझर झालं. ह्या सर्व कंपोनंटची माहिती, म्हणजे हा कंपोनंट काय करतो, एवढं तुमच्या ITIच्या मुलांना आजपर्यंत आलेलं आहे. ओके. बघा आता बॉयलर काय करतो, त्याच्या पहिले आपण जाऊया, 1 नंबरचा पॉईंट येतो आपला, काय आपला कोल्ड स्टोरेज प्लांट. सर्वात पहिले रेल्वेच्या मदतीने काय केलं जातं, बघा ह्या रेल्वेच्या मदतीने तुम्हाला तुमचा काय झाला, कोळसा आणला जातो कोल्ड स्टोरेज प्लांटमध्ये. त्यानंतर कोल्ड स्टोरेज प्लांटमध्ये त्याला काय केलं असतं, पल्वरायझिंग वरती क्वेश्चन आलेला आहे. पल्वरायझिंग म्हणजे काय, तुमचा जो मोठमोठाले कोळशाचे अशा पद्धतीने दगड असतात, त्या दगडांना तुम्ही छोट्या छोट्या अशा पद्धतीने कोळशामध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट करता, त्यालाच म्हणतात पल्वरायझिंग करणे. कोल पल्वरायझिंग आपण त्याला म्हणतो. ती पल्वरायझिंग या ठिकाणी केली जाते. कुठे केली जाते, कोल हँडलिंग प्लांटच्या त्या ठिकाणी काय केलं जातं, पल्वरायझिंग केली जाते. पल्वरायझिंग म्हणजेच काय, मोठमोठ्या दगडासारखा जो कोळसा असतो त्याला एकदम छोट्या छोट्या कोळशाच्या पार्टिकलमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट केलं जातं. मग त्याला काय केलं जातं, कोल हँडलिंग प्लांटमधून, बघा कोल हँडलिंग प्लांटमधून त्या ठिकाणी मॉलमधून त्याला, मॉलचं या ठिकाणी काही आपल्याला गरज नाही आहे, मॉलमध्ये न नेता या ठिकाणी डायरेक्ट जर तुम्ही या ठिकाणी ड्रम म्हणजे काय, तुमचा हा झाला बॉयलर म्हणजे काय मित्रांनो, बॉयलर म्हणजे अशी एक वस्तू आहे त्या ठिकाणी आपण कोळसा टाकतो, त्याला आग लावतो, कोळशाला आग लावतो आणि त्या ठिकाणी उपलब्ध असतं आपलं पाणी. जसं की आपण आपल्या गावाकडे बघतो, आपण चुलीमध्ये जाळ लावतो, त्याच्यावरती हंडा ठेवतो, हंड्यामध्ये पाणी असतं आणि ते पाणी गरम होतं. तसंच या ठिकाणी खालून जाळ चालतो, वरती असतं पाणी. मग त्या ठिकाणी पाणी जे गरम होतं ते खूप जास्त प्रमाणात त्या ठिकाणी पाणी गरम होत असतं. आता हे झालं तुमचं बॉयलर. मग बॉयलरचे पण काही प्रकार पडतात. मग बॉयलरचे कोणते प्रकार झाले, बघा बॉयलरमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने ट्यूब असते. ओके.
ही अशा पद्धतीने काय झाली, तुमची ट्यूब झाली आणि या ट्यूबच्या मधून काय जातं, तुमचं वॉटर. हा एक तुमचा प्रकार झाला. त्यानंतर ही एक ट्यूब झाली. माझी डिझाईन तेवढी काही सुपर नाही आणि ह्या ट्यूबमधून तुमचा जातो जाळ म्हणजे हीट. हा झाला वॉटर ट्यूब बॉयलर. हा काय झाला तुमचा वॉटर ट्यूब बॉयलर आणि हा झाला तुमचा हीट ट्यूब बॉयलर. तुम्ही हीट ट्यूब बॉयलर म्हणू शकता, काही पण त्या ठिकाणी हीटच्या जागी कोणता शब्द लावू शकता. तो झाला तुमचा हीट ट्यूब बॉयलर किंवा या ठिकाणी हा म्हणू शकता. तुम्हाला काय म्हणायचं तर मला आता हीट आठवलं, मी हीट म्हणलं, हीट ट्यूब बॉयलर. म्हणजे ह्या दोघांमध्ये आता इफिशियन्सी कोणाची जास्त असेल हा प्रश्न येतो. बघा या ठिकाणी आतून पाणी जातं, बाहेरून जाळे, मग जाळ या ठिकाणी जास्त भेटतोय मित्रांनो. जाळ जर जास्त भेटत असेल तर हे पाणी जे हे जास्त प्रमाणात या ठिकाणी हीट होणार, याची हे वाढणार, टेम्परेचर वाढणार, जास्त प्रमाणात ते गरम होणार. म्हणून तुमचा वॉटर ट्यूब बॉयलर जो असतो त्याची या ठिकाणी इफिशियन्सी असते काय, पर्सेंटेज इफिशियन्सी जी असते ती जास्त असते कम्पेअर टू तुमचा हा बॉयलर. ओके, कम्पेअर टू हा बॉयलर. हे झाले तुमचे बॉयलरचे प्रकार. बघा आता आपल्याला काय बघायचं आहे, पुढचा पॉईंट आपला झाला सुपर हीटर. तुम्हाला नंबर 2ला सुपर हीटर या ठिकाणी बघायला भेटतो. सुपर हीटर काय करतो बघा, या ठिकाणून काय होतं माहिती आहे का, बॉयलरमधून तुम्हाला काय होतं, तुमची जी स्टीम तयार होते म्हणजेच तुमची वाफ तयार होते ती एकदम प्रेशरच्या माध्यमात या ठिकाणी प्रेशर होऊन या ठिकाणी सुपर हीटरमध्ये येते. मग त्या जी तुमची ही येते काय, वाफ येते काय, वाफ येते ती एकदम प्रेशराईज असते. तुमचा सुपर हीटर एवढं लक्षात ठेवा, तो काय करतो, मॉइश्चर काढून टाकण्याचं काम करतो. बघा मग बॉयलरमधून या ठिकाणी काय येतात, बॉयलरमधून जे काय हीट येते काय, बॉयलरमधून जे काय हीट येते म्हणजे जे गॅसेस असतात, फ्यूल गॅसेस, ते फ्यूल गॅसेस या ठिकाणून अशा पद्धतीने येतात आणि ते जातात तुमच्या सुपर हीटरमध्ये. ते फ्यूल गॅसेस सुपर हीटरमध्ये गेले की ते असतात एकदम गरम. मग ते तुमच्या याला काय करतात, सुपर हीटरमध्ये जी वाफ येते काय, जी वाफ येते त्या वाफेला असतं मॉइश्चर. ते मॉइश्चर काढून टाकण्याचं काम कोण करतं, तुमचं सुपर हीटर करत असतं. हा प्रश्न पेपरला आलेला आहे की सुपर हीटरचं काम काय, तो काय करतो, फक्त वाफेचं मॉइश्चर काढून टाकण्याचं काम करतो. आणि तिथं ऑप्शन सुद्धा असतो की सुपर हीटर हा प्रेशर वाढवतो. बट नाही मित्रांनो, लक्षात ठेवा, जो तुमचा सुपर हीटर आहे तो प्रेशर कधीच वाढवत नाही, कधीच प्रेशर वाढवत नाही. तो फक्त काय करतो, या ठिकाणी जो मॉइश्चर असतं त्या ठिकाणी अवेलेबल जे मॉइश्चर असतं ते त्या ठिकाणी काढून टाकण्याचं काम तो करत असतो. कळाला तुमचा सुपर हीटर. आणि सुपर हीटर मॉइश्चर काढून टाकतो, पण कुणाच्या मदतीने काढून टाकतो हा सुद्धा प्रश्न येतो. तो फ्यूल गॅसेस जे असतात जे की तुमच्या बॉयलरमध्ये तयार होतात ते आपल्याला बाहेर टाकावे लागतात आणि तेच बाहेर टाकायचा मार्ग असतो आपला हा. अशा पद्धतीने आपला हा मार्ग असतो आणि या मार्गात तो काय येतो, आपला सुपर हीटर येतो. म्हणून त्या सुपर हीटरमधलं मॉइश्चर त्या फ्यूल गॅसेसच्या मदतीने काय होतं, नष्ट होतं. ओके, त्यानंतर आपले जे फ्यूल गॅसेस जातात मित्रांनो या ठिकाणी जातात आपले इकॉनोमायझर. त्याच्या पहिले आपली जी वाफ आहे या ठिकाणी सुपर हीटरमध्ये जी मॉइश्चरलेस या ठिकाणी आपली वाफ तयार झाली ती आपण मारतो आपल्या कशावरती, आपल्या टर्बाईनवरती. कशावरती, हा वाल्व आहे. म्हणजे वाल्व काय करतो, या ठिकाणी आपली जी वाफ आहे प्रेशराईज वाफ ती कमी जास्त तिचा फ्लो करण्याचं काम तो करतो. ती जाते आपल्या टर्बाईनवरती, ती टर्बाईनवरती मारल्या जाते. वरती मारल्यानंतर टर्बाईन फिरतो. टर्बाईन फिरला की त्या ठिकाणी तयार होते मेकॅनिकल एनर्जी. काय होते, मेकॅनिकल एनर्जी तयार होते आणि मेकॅनिकल एनर्जी आपल्या जनरेटरला फिरवते आणि जनरेटर हा मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट करतो. बघा मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट करतो इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिसिटी भेटते. ओके, तर आता टर्बाईनवरती वाफ आली. टर्बाईनवरती वाफ आल्यानंतर ती वाफ या ठिकाणी या मार्गाने आपल्या जाती कन्झर्वेटरला. कशाला जाते, कंडेन्सरला जाते. कन्झर्वेटर कुठं बघतो आपण, कशामध्ये, तिकडे ट्रान्सफॉर्मरमध्ये कन्झर्वेटर आपण बघत असतो, ब्रीदर वगैरे. ओके, हा आपला कंडेन्सर काय करतो, त्या वाफला प्रेशर हे करतो, दाबतो. त्या वाफेला काय करतो, दाबतो आणि त्या वाफेला दाबल्यानंतर या ठिकाणी त्याला कूलिंग प्रोव्हाइड करतो आणि त्या वाफेचं रूपांतर होतं पाण्यामध्ये. बघा थर्मल पॉवर प्लांटची इफिशियन्सी असते 29% आणि 29% म्हणजे सर्वात कमी इफिशियन्सी आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बघा एवढी इफिशियन्सी कमी का, जो आपला कंडेन्सर असतो मित्रांनो, आपलं जे गरम पाणी झालेलं असतं त्याला थंड करतो. म्हणजे काय करतो, आपली जी हीट आहे ती पूर्ण या ठिकाणी लॉस करतो. म्हणजे 50%
ते 60% आपला लॉस या ठिकाणी कुठे होतो, आपल्या कंडेन्सरमध्ये होतो. म्हणून या ठिकाणी सर्वात जास्त लॉस आपल्या थर्मल पॉवर प्लांटमध्ये होत असतो आणि तो कुणामुळे होतो, आपल्या कंडेन्सरमुळे होतो. का की जे गरम झालेली वाफ असते ती तिला पाण्यात थंड करतो आणि परत तो नेतो आपल्या इकोनॉमायझरमध्ये. आता आपला बंड्या इकोनॉमायझर काय करतो ते तुम्हाला मी सांगतो. बघा आता थंड पाणी वरती गेलं, पण जे थंडच पाणी डायरेक्ट जर बॉयलरमध्ये टाकलं, काय थंड पाणी डायरेक्ट जर तुम्ही बॉयलरमध्ये टाकलं तर काय होईल मित्रांनो, बॉयलरला ते तापवण्यासाठी जास्त वेळ लागेल ना. आणि त्याच बॉयलरला थोडं कोमट पाणी दिलं आपण, कोमट म्हणजे थोडं असं बुनबुना थोडं गरम पाणी जर आपण त्याला दिलं तर त्याची इफिशियन्सी वाढन आणि त्याचं जे पाणी आहे ते लवकर या ठिकाणी गरम होईल. तोच बंड्या आपलं इकोनॉमायझर काम करतो. तेच फ्यूल गॅसेस जे सुपर हीटरमध्ये गेले होते तेच फ्यूल गॅसेस तुमच्या कशात जातात, इकोनॉमायझरमध्ये जातात. आणि इकोनॉमायझरमध्ये गेल्यानंतर इकून येणारं जे पाणी आहे बघा, हे पाणी हे सुद्धा इकोनॉमायझरमधूनच जातं. आणि ते पाणी इकोनॉमायझरमधून जात असताना ते पाणी गरम होतं. कुणाच्या मदतीने गरम झालं, ते फ्यूल गॅसेसच्या मदतीने गरम झालं. मग फ्यूल गॅसेसच्या मदतीने पाणी गरम होऊन ते जातं तुमच्या बॉयलरमध्ये. मग तुम्हाला प्रश्न येतो ITIच्या मुलांना की बॉयलरची इफिशियन्सी कोण बंड्या वाढवतो, कोणता बंड्या हा बॉयलरची इफिशियन्सी वाढवत असतो सांग. तर त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नाही, कारण आपण ह्या डायग्रामची प्रॅक्टिस केलेली नसते. अशी नजर मारली गेला, लेक्चर पाहताना तुला झोप येऊन राहिली, तुझं काय खरं आहे, लेक्चर बंद कर, निघून जा, लेक्चर बघू नको. जर तुला खरंच या ठिकाणी फुलाची पाकडी तुला जर वाटत असेल या ठिकाणून आपल्याला भेटणार आहे तरच लेक्चर बघ. बघा इकोनॉमायझरने मग काय केलं, पाणी गरम केलं, म्हणजेच तुमच्या बॉयलरची काय झाली, बॉयलरची इफिशियन्सी जी वाढवली ती कोणी वाढवली, मग इकोनॉमायझरला. प्रश्न आलेला आहे, इकोनॉमायझर काय करतो, तुमच्या बॉयलरची इफिशियन्सी वाढवतो. त्यानंतर बघा तुमच्या बॉयलरला काय पाहिजे, हवा पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे ना. मग तो ऑक्सिजन कोण देतो, तर बघा मित्रांनो तुमचा एअर प्री हीटर या ठिकाणी लावलाय. एअर प्री हीटर काय करतो या ठिकाणी बघा, एअर प्री हीटर काय करतो बघा, एअर प्री हीटर काय करतो, या ठिकाणी त्याला फॅन लावलेले असतात बाहेरून. काय लावलेले असतात, फॅन लावलेले असतात. आणि त्या फॅनच्या मदतीने बघा या ठिकाणी लावलाय, हा फॅन लावला का नाही, फॅन हा फॅन या ठिकाणी लावला. आता या फॅनवरती प्रश्न आले बघा, फॅनवरती कसे प्रश्न आले बघा. जो तुमचा एअर प्री हीटरला फॅन लावलेला असतो हा तो फॅन कोणता असतो, फोर्स ड्राफ्ट फॅन. कोणता, फोर्स ड्राफ्ट फॅन. कोणता, हा जो फॅन असतो तो असतो फोर्स ड्राफ्ट फॅन. या ठिकाणी दिलंय का फॅन, PF फॅन असतो, म्हणजेच त्याला म्हणतो आपण फोर्स ड्राफ्ट फॅन. ओके, हा फॅन असतो. म्हणजे तुम्हाला प्रश्न येतो एअर प्री हीटरला कोणता फॅन लावलेला असतो, तो असतो तुमचा फोर्स ड्राफ्ट फॅन. ओके, हा फॅन त्या ठिकाणी लावलेला असतो. हा फॅन काय करतो मित्रांनो, बाहेरून हवा ओढतो आणि एअर प्री हीटरला देतो. एअर प्री हीटरला हवा दिल्यानंतर ती हवा गरम होते, कोणाच्या मदतीने, फ्यूल गॅसेसच्या मदतीने ती गरम होते. आणि ती हवा काय करतो, आपल्या बॉयलरला या ठिकाणी दिली जाते. त्यानंतर आपल्या मॉलमध्ये सुद्धा ती हवा जाते आणि आपल्या बॉयलरला सुद्धा ती हवा दिली जाते. कशासाठी, ज्वलनासाठी. कारण न ऑक्सिजनचा न हवाचा या ठिकाणी जाळ लागतो का मित्रांनो, नाही. तो आपला एका पार्टिकल आहे, म्हणजे एक हे आहे, म्हणजे ऑक्सिजन शिवाय आपण या ठिकाणी अग्नी या ठिकाणी पेटवू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी आपण हवा त्या ठिकाणी एअर प्री हीटरच्या माध्यमातून देतो. आणि एअर प्री हीटर काय करतो, जी बाहेरून येणारी हवा आहे ती गरम करतो. लक्षात ठेवा, एअर प्री हीटर हा फ्यूल गॅसेसच्या मदतीने, ही जी फ्यूल गॅसेस गेले त्याच्या मदतीने तो काय करतो, ते जे बाहेरून येणारी हवा आहे ते काय करतो, तो गरम करूनच या ठिकाणी बॉयलरला देत असतो. त्या ठिकाणी फॅन कोणता असतो तुमचा लावलेला, फोर्स ड्राफ्ट फॅन त्या ठिकाणी लावलेला असतो. ओके, फोर्स ड्राफ्ट फॅन. हे बघा या ठिकाणी दिलंय, हा फॅन नाही बघा, हा फॅन त्या ठिकाणी लावलाय फोर्स ड्राफ्ट फॅन. या फॅनच्या मदतीने एअर प्री हीटरला त्यांनी हवा दिली. ओके, त्या ठिकाणी 2 फॅन वापरली त्यांनी, पण 2 नाही आहे, हा लक्षात ठेवू नका, हा फोर्स ड्राफ्ट फॅन आहे. त्याने काय केलं, त्यांनी एअर प्री हीटरला हवा दिली. आता नंतर हे जे आपले फ्यूल गॅसेस आहे, फ्यूल गॅसेसमध्ये काय असतं, आपला जो कोळसा असतो तो जळल्यानंतर नॉर्मल स्मॉल पार्टिकल त्या फ्यूल गॅसेसमध्ये असतात. ते पार्टिकल मग अशा पद्धतीने या ठिकाणी जाऊन आपल्या चिमणीला भेटतात. मग ते पार्टिकल आपल्या इंड्यूस ड्राफ्ट फॅनच्या मदतीने आपण एकदम स्पीडच्या माध्यमातून वरती फेकतो. पण एवढं लक्षात ठेवा, काय एवढं लक्षात ठेवा, इंड्यूस ड्राफ्ट फॅन त्या ठिकाणी काय होतो, आपला त्या ठिकाणी लावलेला असतो. काय, त्या ठिकाणी लावलेला असतो. मग या ठिकाणी कन्फ्यूज होतं, या ठिकाणी असतो इंड्यूस ड्राफ्ट फॅन, या ठिकाणी फोर्स ड्राफ्ट फॅन.
तर लक्षात ठेवा, आईच्या मदतीने तुम्हाला लक्षात ठेवायचे. आय अशा पद्धतीने आईला बनवायची आहे चिमणी, आईला बनवायची आहे चिमणी. मग इंड्यूस ड्राफ्ट फॅन कुठे लावलेला असतो? तो असतो तुमच्या चिमणीजवळ. आणि तुमचा फोर्स ड्राफ्ट फॅन कुठे लावलेला असतो? तो असतो तुमच्या एअर प्रिहीटरला. ओके, आता बघा पुढचा पॉईंट. ही झाली तुमची चिमणी. ह्या चिमणीला या ठिकाणी काय केलं जातं मित्रांनो? या चिमणीला या ठिकाणी काय केलं जातं बघा, या ठिकाणी लावला जातो एक इक्विपमेंट, तो इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर आपण त्या ठिकाणी त्याला म्हणतो. हा काय करतो? फ्यूल गॅसेसमध्ये जे छोटे छोटे कोळशाचे पार्टिकल आहेत त्याला जमा करतो. म्हणजे त्याला हवेमध्ये जाऊ देतो का नाही? ते जर आपल्या हवेमध्ये गेले तर प्रदूषण होईल का नाही? प्रदूषण होणार तर आहेच, पण जर आपण इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर तर त्या ठिकाणी लावलं तर कोळशाचे जे कण आहे ती तो त्या ठिकाणी जमा करतो आणि आपलं जे त्या ठिकाणी होणारं प्रदूषण आहे त्याचं प्रमाण कमी होतं. म्हणून लक्षात ठेवा, या ठिकाणी चिमणीच्या स्टार्टिंगला त्या ठिकाणी काय होतं? इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर लावलेला जातो आणि त्या ठिकाणी लावलेला जातो इंड्यूस ड्राफ्ट फॅन. तो काय करतो? तो एकदम स्पीडने, काय एकदम स्पीडने त्या ठिकाणचा जो हे आहे आपला जो खकाना आहे, जो फ्यूल गॅसेस आहे नॉर्मल, ते त्या ठिकाणी एकदम स्पीडने वरती फेकण्याचं काम करतो. अशा पद्धतीने थर्मल पॉवर प्लांटचा आपण अभ्यास या ठिकाणी केला मित्रांनो. ओके, तर बघा थर्मल पॉवर प्लांटचा अभ्यास केला आहे. त्यानंतर आपण खाली काही पॉईंट बघूया. बघा, इन दिस प्लांट कोल एनर्जी इज कन्वर्ट इंटू इलेक्ट्रिक एनर्जी. बघा या ठिकाणी कोल आला, कोलने काय केलं? तुमचं कोलची हीट एनर्जी तयार झाली. काय झाली? हीट एनर्जी तयार झाली. आपण कधी कधी डायरेक्ट मारतो, काय डायरेक्ट मारतो? कोलच्या नंतर बघा लक्षात घ्या, कोल हा हीट एनर्जी तयार करतो सर्वात पहिले. हीट एनर्जी नंतर देतो टर्बाईनला, मग टर्बाईन करतो मेकॅनिकल एनर्जी तयार. मग मेकॅनिकल एनर्जीचं तुमची कशाला भेटते? आपल्या कशाला भेटती? त्या ठिकाणी जे काही आपण जनरेटर या ठिकाणी यूज करतो, काय जे काही जनरेटर आपण तुम्हाला दाखवलं मी या ठिकाणी, जनरेटर. ओके, ते जनरेटर आपण यूज करतो, त्याला मेकॅनिकल एनर्जी दिली जाते आणि ती तयार होते मग इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. हा तुमचा झाला या ठिकाणी हा टॉपिक. कोणता टॉपिक? मग तुमचे काय झालं? तुमचा कोल एनर्जीचं या ठिकाणी हीटमध्ये रूपांतर झालं, हीटचं परत मेकॅनिकलमध्ये झालं, मेकॅनिकलचं इलेक्ट्रिकलमध्ये रूपांतर झालं. आणि तुमचा थर्मल पॉवर प्लांट जो आहे तो तुमच्या रँकिंग सायकलवरती काम करतो. लक्षात ठेवा. मग त्या ठिकाणी तुम्हाला पुढे एक परत सायकल बघायची. मग त्या ठिकाणी आपलं होतं कन्फ्युजन. मग पुढे बघायची तुम्हाला ब्रायोटन सायकल, जी काही गॅस पॉवर प्लांटसाठी आपण वापरतो. आणि ही झाली रँकिंग सायकल, जी काही आपण थर्मल पॉवर प्लांटसाठी म्हणजेच या ठिकाणी कशासाठी वापरतो? हीटवाले म्हणजे काय? हीट ज्या ठिकाणी असते थर्मल पॉवर प्लांटमध्ये या ठिकाणी असते बघा, त्या थर्मल पॉवर प्लांटसाठी आपण काय वापरतो? कोणता प्रिन्सिपल त्या ठिकाणी वापरतो? रँकिंग सायकल प्रिन्सिपलवरती तुमचा थर्मल पॉवर प्लांट काम करत असतो. बघा त्यानंतर कोळसा तुमच्या प्लांटमध्ये आला. कोळसा तुम्ही त्या ठिकाणी ज्वलनासाठी मदत करता, पण कोळशाचे प्रकार आहे. मग तुमचा एन्थ्रासाइट झाला, बिटुमिनस झाला, लिग्नाईट झाला आणि पीठ झाला. एन्थ्रासाइट म्हणजे सर्वात चांगला कोळसा. काय झाला? हा सर्वात चांगला. ओके, त्यानंतर येतो तुमचा बिटुमिनस, त्याच्यापेक्षा लेवल कमी, त्याच्यापेक्षा परत लेवल कमी, त्याच्यापेक्षा सर्वात खराब कोळसा, सर्वात भंगार माल कोणता असतो? तुमचा पीठ. म्हणजे एकदम कोळशाची जी स्टेज असते तयार होण्याची, ती सर्वात पहिली जी स्टेज असते, काय सर्वात पहिली स्टेज कोळसा तयार होण्याची जी असते ती असते तुमची पीठ. नंतर येतो नंबर मग तुमचा कोणता? लिग्नाईट. नंतर येतो तुमचा बिटुमिनस. नंतर येतो अँथ्रासाइट. मित्रांनो अँथ्रासाइट जो तुमची या ठिकाणी हीट एनर्जी तयार करतो, म्हणजे कॅलरी काय आहे, हीटचं तुमचं काय त्या ठिकाणी हे आहे. ओके, तर अँथ्रासाइट काय करतो? 8500 कॅलरी पर kg काय एका किलो कोळशामध्ये तो 8500 कॅलरी या ठिकाणी निर्माण करतो. त्या ठिकाणी तुमचा बिटुमिनस हा एका किलो कोळशाला 7600 कॅलरी तयार करतो. त्यानंतर तुमचा लिग्नाईट जो असतो तो 500 कॅलरी एक किलो कोळशापासून तयार करतो. त्यानंतर तुमचा पीठ झाला. पीठ पण काय करतो? 500पेक्षा कमी, एकदम तो काय झाला? आपला भंगार माल झाला इथे. ओके, बघा त्यानंतर आपण पुढचे पॉईंट बघूया काय काय. बघा थर्मल पॉवर प्लांट इफिशियन्सी. तुम्हाला वरती बोललो मी किती थर्मल पॉवर प्लांटची इफिशियन्सी? 29 आहे. बरं एवढी कमी इफिशियन्सी का बरं थर्मल पॉवर प्लांटची? बघा आपला कंडेन्सर असतो. काय असतो? कंडेन्सर असतो. त्या कंडेन्सरमध्ये आपल्या
काय आपल्याला काय होतं त्या ठिकाणी गरम पाण्याचे रूपांतर हे थंड पाण्यात होते. मग थंड पाण्यात रूपांतर होत असताना त्या ठिकाणी एनर्जी लॉस होतो. किती % होतो? 50%पेक्षा जास्त लॉसेस त्या ठिकाणी होत असतात आणि ते लॉसेस झाल्यामुळे आपली जी टोटल एफिशियन्सी असते थर्मल पॉवर प्लांटची ती असते किती असते ती? किती असते? 29%. किती? 29%. हायलाईट पॉईंट आहे. कमीत कमी लाख वेळेस हा प्रश्न आपल्या ITIच्या मुलांना या ठिकाणी विचारला आहे. मग DRDO असो, इस्रो असो, UPPCL असो, कोणतीही टेक्निकलची एक्झाम असो त्या ठिकाणी हा प्रश्न 100% विचारला जातो. बघा, बेस लोड अँड पीक लोड प्लांट हे कशाला म्हणतो? हे मी लास्टला घ्यायला पाहिजे होतं पण या ठिकाणी मी घेऊन टाकतो. ओके, बघा, एक्सप्लेन ऑफ द बेस लोड पॉवर प्लांट. बघा, बेस लोड पॉवर प्लांट म्हणजे काय? जे पॉवर प्लांट 24/7 म्हणजे 24 तास चालू असतात. जे पॉवर प्लांट हे 24 तास चालू असतात त्या पॉवर प्लांटला तुम्ही काय म्हणता? बेस लोड पॉवर प्लांट. मग बेस लोड पॉवर प्लांटमध्ये कोणकोणते प्लांट येतात मित्रांनो? मग तुमचा न्यूक्लिअर पॉवर प्लांट, पर न्यूक्लिअर पॉवर प्लांट कधी कधी आपण पीक लोडसाठी पण घेतो. बघा काय, हा पॉवर प्लांट आपण कधी कधी पीक लोडसाठी पण घेत असतो. म्हणजे आपल्याला जेव्हा गरज पडली तेव्हा आपण हा पॉवर प्लांट कधी चालू करतो, कधी 24/7 सुद्धा चालू असतो. मग हा पॉवर प्लांट आहे. हे एक्झाम्पल खूप साऱ्या पुस्तकामध्ये बेस लोडमध्ये दिलंय, खूप साऱ्या पुस्तकामध्ये बेस लोड नाही तर पीक लोडमध्ये सुद्धा दिलंय. मग हा पॉईंट तुम्हाला हायलाईट करून लक्षात ठेवायचा आहे, हा एवढा. ओके, काय? न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा. ओके, त्यानंतर बघा कोल पॉवर प्लांट. कोल पॉवर प्लांट म्हणजे त्यामध्ये येतो आपला थर्मल पॉवर प्लांट. तो सुद्धा आपला बेस लोड म्हणजे 24/7 हा चालू असतो. नंतर तुमचा हायड्रो पॉवर प्लांट, जिओथर्मल झाला, तुमचा बायोगॅस झाला, तुमचा बायोमास, त्यानंतर सोलर थर्मल विथ स्टोरेज. ओके, त्यानंतर काय? ओशियन थर्मल. हे सर्व पॉवर प्लांट तुमचे कशामध्ये येतात? 24/7 ते चालतात, म्हणून ते झाले तुमचे बेस लोड. लक्षात राहत नाही कसं आहे? बेस लोड म्हणजे 24 तास चालणार आहे आणि पीक लोड म्हणजे जेव्हा गरज असली तेव्हा आपण त्याला चालू करतो. मग ते बघूया पीक लोड पॉवर प्लांट. म्हणजे हा प्लांट गरजेनुसार चालू करण्यात येतो जेव्हा गरज वाढते. म्हणजे आपली जर या ठिकाणी बघा, जर आपली या ठिकाणी गरज भासत नसेल, 24/7 जो बेस लोड पॉवर प्लांट आपण चालवतो त्या पॉवर प्लांटला जर आपली गरज भासत नसेल, काय गरज भासत नसेल, तर आपण काय करतो? मग आपला पीक लोड पॉवर प्लांट चालू करतो. म्हणजे गरजेनुसार, हा गरजेनुसार चालू केला जाणारा या ठिकाणी काय प्लांट आहे. ओके, बघा, त्यामध्ये आपले गॅस पॉवर प्लांट झाले, तुमचे सोलर पॉवर प्लांट झाले, तुमचे विंड पॉवर प्लांट, तुमचे डिझेल. तुम्हाला हे बघून काय वाटतं बरं? हे सगळे रिन्युएबल आहे. रिन्युएबल म्हणजे नॉन कन्व्हेन्शनल पॉवर प्लांट आहे. हे पॉवर प्लांट काय करतो आपण या ठिकाणी जेव्हा गरज आपल्याला भासते तेव्हा चालू करतो, म्हणून ह्या पॉवर प्लांटला या ठिकाणी पीक लोड पॉवर प्लांट म्हणतात. आता थर्मल पॉवर प्लांटचे काही ॲडव्हान्टेज आहे, काही डिसॲडव्हान्टेज ते आपण बघूया. बघा, अशा कलरफुल डायग्राममध्ये बघा फायदे काय? वापरलेले इंधन खूपच स्वस्त आहे. म्हणजे जो कोळसा आहे ना तुमचा, कोळसा बंड्या, कोळसा एकदम स्वस्त आहे. कसा आहे? स्वस्त आहे कोळसा. सोन्याच्या बरोबर आहे का कोळसा? नाही, स्वस्त आहे कोळसा, म्हणून त्या ठिकाणी तो आपला एक फायदा आहे. त्यानंतर इतर जनरेटिंग स्टेशनच्या तुलनेत कमी खर्च, म्हणजे स्टार्टिंग कॉस्ट, रनिंग कॉस्ट या ठिकाणी असते. बघा, जी स्टार्टिंग कॉस्ट आहे म्हणजे तो प्लांट उभारण्यासाठी जी कॉस्ट लागते, स्टार्टिंग कॉस्ट म्हणजे त्याला प्रारंभिक खर्च आपण म्हणतो, तो या ठिकाणी काय पॉवर प्लांटचा कमी. हायड्रो पॉवर प्लांटचा बघा, आपल्याला डॅम बनवावा लागतो, सर्व काही खूप जास्त खर्च येतो, त्याचं स्टार्टिंग कॉस्ट जी असते ती एकदम हाय असते, खूप जास्त. मग रनिंग कॉस्ट असते ती एकदम कमी, कारण त्याला कोणता खर्चच येत नाही रनिंगमध्ये. ओके, तर याला फक्त काय लागतं आपल्याला? स्टार्टिंगला खर्च लागत असतो. कशाला? हायड्रोला. मग इथे काय या पॉवर प्लांटमध्ये कसं आहे, आपल्याला स्टार्टिंगला पण खर्च लागतो आणि नंतर आपल्याला इंधनासाठी म्हणजे कोळशासाठी पण खर्च लागतो. व या ठिकाणी काय माहिती का, जो आपला थर्मल पॉवर प्लांट असतो त्याची स्टार्टिंग कॉस्ट जास्त सांगितली मी, पण जी रनिंग कॉस्ट असते, रनिंग कोळशासाठी तुम्हाला पैसे लागणार झाले. ओके, त्यानंतर तुम्हाला काय झालं, कोळशाच्या अस्तित्वाची पर्वा न करता बघा, तो जर पॉवर प्लांट आहे जो आपला, तो पॉवर प्लांट तुम्ही काय करू शकता? रेल्वेने कशाच्याही माध्यमातून काय करू शकता? तुमच्या प्लांटच्या, म्हणजे अशा पद्धतीने इथे तुमचं प्लांट आहे, या प्लांटच्या जवळ तुम्ही काय करू शकता? तुमचा कोळसा आणू शकता. म्हणजे तुमचा जो प्लांट आहे, तुमचं जे ट्रान्समिशन आहे, ज्या ठिकाणी ट्रान्समिशन आहे तुमचं, त्या ठिकाणी तुम्ही तुमचा प्लांट या ठिकाणी मग लावू शकता. मग या ठिकाणी तुमचा प्लांट लावला की तुम्हाला जे ट्रान्समिशनचा कॉस्ट आहे, तुमचा काय झाला कॉस्ट, कशाची? ट्रान्समिशनची जी कॉस्ट आहे
ती तुम्हाला काय होणार आहे, ती कॉस्ट कमी लागणार आहे. अशा पद्धतीने मग काय होतं, ट्रान्समिशनची जर कॉस्ट कमी लागली या ठिकाणी हा सुद्धा खर्च तुमचा वाचतो. बघा त्यानंतर तोटे पण असणार आहे. एवढा मोठा प्लांट म्हणल्यावर त्याचे फायदेच असणार आहे का नाही, त्या ठिकाणी त्याचे तोटे सुद्धा असणार आहे. मग तोटे काय, मोठ्या प्रमाणात धूर त्या ठिकाणी तयार होतो. मग तुम्हाला मी सांगितलं तुमचा जो धूर असणार आहे तो त्या ठिकाणी तुम्ही कशाच्या मदतीने हे होता, तुम्ही त्या ठिकाणी कोणते फॅन लावता, तो धूर कशाच्या पद्धतीने त्या ठिकाणी कमी करता, ते सगळं तुम्हाला मी सांगितले. ओके, तर या ठिकाणी बघा तोटे काय, तुमचा त्या ठिकाणी धूर निर्माण होतो म्हणजे तुमचं त्या ठिकाणी पोल्युशन होणार. बरोबर, धूर धुके निर्माण होतात म्हणजे या ठिकाणी काय झालं, तुमचं पोल्युशन या ठिकाणी झालं. बघा पोल्युशन झाल्यानंतर उच्च देखभाल खर्च आणि ऑपरेशनल खर्च. एवढा मोठा प्लांट आहे, त्या ठिकाणी खूप सारे वर्कर तुम्हाला कामाला लागणार आहे, खूप सारे वर्कर लागणार आहे, खूप सारा खर्च लागणार आहे. मग खर्च लागणार आहे म्हणजे हे आपल्याला डोकं दुखणारच ना, खर्च लागणार आहे म्हणजे डोकं दुखणार. ओके, तर हा सुद्धा तुमचा एक तोटाच झाला. ओके, तर या ठिकाणी नंतर पाण्याचा प्रचंड या ठिकाणी पाण्याची गरज कशासाठी लागते, हा तुमचा बॉयलर आहे. बॉयलरच्या ठिकाणी आपण काय करतो, पाणी गरम करतो आणि आणि त्या पाण्याचे आपण वाफेत रूपांतर करतो. जर तुम्ही 100% पाणी त्या ठिकाणी पाठवलं तर तुम्हाला परत ते 100% पाणी भेटतं का नाही, त्या ठिकाणी काय होतं, वाफेच्या या ठिकाणी मदतीने, वाफेच्या या स्रोताच्या माध्यमातून त्या ठिकाणी लॉस होतो. म्हणजे 100% पाणी तुम्हाला रिटर्न तुमच्या बॉयलरमध्ये येत नाही, त्या ठिकाणी मग तुम्हाला 80% भेटू शकतं, बाकीचं त्या ठिकाणी तुम्हाला लॉस होणार. कारण तुमचं जे कंडेन्सर असतो त्या ठिकाणी काय होतं, तुमचं वाफेचं रूपांतर या ठिकाणी कशामध्ये होत असतं, वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होतं. त्या ठिकाणी 50% तुम्हाला बोललो मी या ठिकाणी इफिशियन्सी लॉस होते आपले. ओके, म्हणून आपल्या प्लांटची जी इफिशियन्सी असते ती 29% त्या ठिकाणी असते. बघा त्यानंतर हायड्रो पॉवर प्लांटपेक्षा याची रनिंग कॉस्ट जास्त आहे. बघा रनिंग कॉस्ट या ठिकाणी म्हणजे काय, चालू असताना, म्हणजे हायड्रो पॉवर प्लांटला तुम्हाला कोणताही या ठिकाणी जसं कोळसा वगैरे इंधन लागतं तसं हायड्रो पॉवर प्लांटमध्ये कोणतंही इंधन लागत नाही. म्हणून हायड्रो पॉवर प्लांटची जी रनिंग कॉस्ट असते ती खूप कमी म्हणजे नसतेच, पण थोडी आपण खूप कमी पकडू. ओके, खूप कमी त्या ठिकाणी असते. मग तुमचा आपली जी थर्मल पॉवर प्लांट आहे त्या ठिकाणी तुम्हाला कोळसा लागला, मग कोळसा आणण्याचा खर्च, कोळशाच्या खाणीचा खर्च, सर्व काही खर्च तुम्हाला त्या ठिकाणी लागतो. म्हणून हा एक पॉईंट लक्षात ठेवा की हायड्रो पॉवर प्लांटपेक्षा तुमचा जो थर्मल पॉवर प्लांट आहे त्याची जी रनिंग कॉस्ट असते ती जास्त असते. हे प्रश्न आपल्या ITIच्या मुलांना आलेले आहेत. बघा अशा पद्धतीने तुमचा थर्मल पॉवर प्लांटची ऑल डिटेल इन्फॉर्मेशन आपण किती मिनिटात कव्हर केली, 36 मिनिटात या ठिकाणी कव्हर केली. ओके, तर बघा आपला आता हायड्रो पॉवर प्लांट चालू होतो. हायड्रो पॉवर प्लांटची या ठिकाणी खूप सारी डिटेल अशी की तुम्हाला कुठेही बघायला भेटत नाही, ती पूर्ण डिटेल आपण या लेक्चरमध्ये या ठिकाणी बघणार आहे. ओके, तर आपण प्रत्येक टॉपिक आपल्या ITIच्या मुलांना येतं काय नेमकं ते त्यानुसार आपण या ठिकाणी बघणार आहे. मग तुम्हाला एक्झाम्पल झाला तुमचा रिझर्वायर झाला, तुमचे टँक झाले, तुमचे पेनस्टॉक झाला, तुमचा जनरेटर झाला, तुमचे फ्लो ऑफ सगळे डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला ITIच्या मुलांना येते. एक्झाम्पल पेनस्टॉक हॅमरिंगसाठी कोण तुम्हाला हेल्प करतो, म्हणजे पेनस्टॉक म्हणजे हॅमरिंग होते ती हॅमरिंगपासून पेनस्टॉकला कोण हेल्पफुल या ठिकाणी ठरतो. अशा पद्धतीचे क्वेश्चन या ठिकाणी ITIच्या मुलांना डिझाईन झाले. तर ती परिपूर्ण इन्फॉर्मेशन आपण एक या ठिकाणी घेऊया मित्रांनो. सर्वात पहिले येतो तुमचा रिझर्वायर. ओके, तर रिझर्वायर काय करतो बघा या ठिकाणी रिझर्वायर पाणी साठवण्याचं काम करतो. बघा या ठिकाणी हा जो आहे हा आहे तुमचा डॅम. ही जी भिंत आहे आपण याला डॅम म्हणतो, पण नाही, ही जी भिंत आहे या भिंतीला आपण काय म्हणतो, डॅम. काय म्हणतो आपण या भिंतीला, डॅम म्हणतो, डॅम. मग हा झाला तुमचा डॅम आणि हा झाला रिझर्वायर. रिझर्वायर कशाला म्हणतो, पेपरला प्रश्न आलेला आहे. रिझर्वायर काय करतो, रिझर्वायर हा पाणी साठवण्याचं या ठिकाणी काम करत असतो. मग ते पाणी साठवलेलं या ठिकाणी आपण काय करतो, इथं लावतो ट्रॅश रॅक. काय, ट्रॅश रॅक. लक्षात ठेवा एक पॉईंट हा रामबाण मित्रांनो, लक्षात ठेवा. हा काय तुमचा ट्रॅश रॅक. ट्रॅश रॅक म्हणजे तुमची एक जाडी, एक चाळणी आहे. काय, ती एक चाळणी आहे. काय, चाळणी. ती चाळणी काय करते, तुमच्या रिझर्वायरमध्ये जो काही पालापाचोळा आहे तो त्या ठिकाणी अडवते आणि तो त्या ठिकाणी तुमच्या पेनस्टॉकमध्ये जाऊ देते का, जाऊ देत नाही. हे काम झालं तुमच्या कशाचं, त्या चाळणीचं, ते तुमच्या ट्रॅश रॅकचं. ओके, त्या ठिकाणी तुमचं जे पाणी आहे काय, तुमच्या रिझर्वायरच्या मधून तुमचं पाणी निघलं. मग ते पाणी कशाच्या मदतीने निघलं, तुमच्या पेनस्टॉकच्या. मग ते पेनस्टॉकच्या मदतीने पाणी निघलं आणि तुमच्या टर्बाईनला जाऊन भेटलं. मग ते काय करतं, या ठिकाणची जो तुमची कायनेटिक एनर्जी आहे
ही कायनेटिक एनर्जी आहे ती कन्वर्ट झाली या ठिकाणी मेकॅनिकल एनर्जीमध्ये आणि मेकॅनिकलमधून कन्वर्ट झाली इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. लक्षात ठेवा, कायनेटिक एनर्जी कन्वर्ट झाली मेकॅनिकलमध्ये आणि मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट झाली इलेक्ट्रिकमध्ये. ओके, तर ही मेकॅनिकल एनर्जी कोणी तयार केली? टर्बाईनने. आणि इलेक्ट्रिक एनर्जी कोणी तयार केली? तुमच्या जनरेटरने तयार केली. बघा आता प्रश्न काय तयार होता त्या ठिकाणी ते बघूया. बघा पेनस्टॉकच्या या ठिकाणी काय असतं माहिती आहे का? या ठिकाणी सर्ज टँक असतो एक. या ठिकाणी आपल्याला या डायग्राममध्ये दिलं नाही. सर्ज टँक असतो. बघा जसं काही प्रेशर या ठिकाणी आपल्या पेनस्टॉकवरती वाढतं ते प्रेशर वाढू देत नाही. कोण वाढू देत नाही? सर्ज टँक. सर्ज टँक हे प्रेशर वाढू देत नाही. यामधलं पाणी जे हे पाणी या ठिकाणी जातं सर्ज टँकमध्ये. जेव्हा काही पेनस्टॉकमध्ये पाणी जास्त होतं तेव्हा ते पाणी जातं सर्ज टँकमध्ये आणि जेव्हा केव्हा पेनस्टॉकला पाणी कमी पडतं तेव्हा सर्ज टँकमधलं पाणी पेनस्टॉकमध्ये येतं. अशा पद्धतीने आपल्या पेनस्टॉकची लेवल या ठिकाणी मेंटेन राहत असते. एकच मिनिट मित्रांनो, मी लेक्चर या ठिकाणी पुश केलं होतं. बघा मग तुम्हाला काय बोललो मी? या ठिकाणी सर्ज टँकचं काम सांगितलं की जे वॉटर हॅमरिंग तुमच्या पेनस्टॉकला भेटते जी काय त्या ठिकाणी, त्यामुळे तुमचं काय होऊ शकतं? हे तुटू शकतं, हे खराब होऊ शकतं, मेकॅनिकल या ठिकाणी हझार्ड येऊ शकतात आणि ते तुटू शकतं. हे तुटू नाही, हे काही त्याच्यावरती हॅमरिंग होऊ नये म्हणून तुम्ही सर्ज टँक वापरता. आणि हा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे, खूप वेळेस. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं जो सर्ज टँक असतो तो काय काम करतो? पेनस्टॉकमध्ये जी हॅमरिंग होती वॉटर हॅमरिंग ती कमी करण्याचं काम करतो आणि तुमचा पेनस्टॉक काय करतो? रिझर्वायरमधून पाणी जे आहे ते टर्बाईनपर्यंत नेण्याचं काम करतो. हे झाले खूप महत्त्वाचे. नंतर तुमचं पाणी तुमच्या कुठे आले? टर्बाईनपर्यंत आलं. टर्बाईनमधून तुम्हाला ते नदीत सोडायचं आहे तर तुम्ही काय करता? टर्बाईनमधून तुम्हाला पाणी काय करायचं आहे? नदीत सोडायचं आहे. तेव्हा तुम्ही काय वापरता? टेल रेस. काय? टेल रेस वापरता. टेल रेसच्या मध्ये लक्षात ठेवा खूप साऱ्या वेळेस हा प्रश्न आलेला आहे. तुम्ही काय करता? टेल रेसच्या मदतीने जे पाणी तुमच्या कशावरती पडतंय? तुमच्या टर्बाईनवरती पडतंय आणि ते नंतर तुम्हाला पाणी बाहेर काढायचं असतं. ते पाणी तुम्ही कशाच्या मदतीने बाहेर काढता? तुमच्या टेल रेसच्या मदतीने तुम्ही बाहेर काढत असता. नंतर तुम्हाला प्रश्न विचारला जातो मित्रांनो स्पिलवे. काय? स्पिलवे. स्पिलवे. ओके, स्पिलवे काय करतो? बघा जे काय तुमच्या डॅममध्ये जास्त पाणी होतं, बघा डॅममध्ये जर जास्त पाणी झालं तर काय होतं? आपण इथले त्याचे दरवाजे उघडतो. तुम्हाला माहीत असेल मोठमोठे धरणं आहे त्याला इथे दरवाजे असतात, ते दरवाजे उघडतो. मग ते दरवाजे म्हणजे काय आहे? तुमचा स्पिलवे. स्पिलवे काय करतो? हे दरवाजे उघडले म्हणजे हा तुमचा स्पिलवे. म्हणजे या ठिकाणी जे लेवल आहे तुमच्या रिझर्वायरची पाण्याची जर ती वाढली, पाणी जर जास्त झालं तर आपला डॅम फुटू शकतो. म्हणून या ठिकाणी आपण आपले स्पिलवे ओपन करतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्या याच्यातलं पाणी काय करतो? आपल्या डॅममधलं पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी करत असतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जनरेटर आपण बघितला, तो इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट करून आपल्या त्या ठिकाणी ट्रान्समिशन सिस्टमला त्या ठिकाणी देतो. ही झाली नॉर्मल या ठिकाणी आपली इन्फॉर्मेशन. कशाची? आपल्या हायड्रो पॉवर प्लांटची डायग्रामवरून. ओके, तुम्हाला डॅम सांगितलं पाणी साठवण्याचा वापर होतो. डॅमचा जो वापर होतो पाणी साठवण्यासाठी याचा वापर होतो. ट्रॅश रॅक. काय? ट्रॅश रॅक. पेनस्टॉकमध्ये पालापाचोळा जाऊ नये म्हणून आपण याचा वापर करतो. म्हणजे ती एक चाळणी असते, मी तुम्हाला सांगितलं आहे. नंतर फोरबे राहायला सांगायचं. ओके, जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढं पाणी पाठवतो. फोरबे बघा तुम्हाला सर्ज टँक सांगितला. जे मोठमोठे प्लांट असतात त्या ठिकाणी असतो. मोठ्या प्लांटसाठी तुमचा असतो सर्ज टँक. ओके, आणि छोट्या प्लांटसाठी तुमचा असतो फोरबे असतो. फोरबे काय करतो? जेवढं पाणी लागतंय समोर तेवढं पाठवण्याचं काम कोण करतो? तुमचा फोरबे करतो. पेनस्टॉक वॉटर डॅम पासून काय करतो? टर्बाईनपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम करतो. ते सांगितलं. स्पिलवे हा काय माहिती आहे का? वॉटर रिक्वायरमेंट मेंटेन करतो. म्हणजे स्पिलवे काय करतो?
स्पिलवे तुम्हाला सांगितलं या ठिकाणी वॉटर रिक्वायरमेंट मेंटेन करतो, म्हणजे तुमच्या डॅममध्ये जर पाणी जास्त झालं तर तो काय करतो, त्याची रिक्वायरमेंट जी आहे डॅमची तेवढी ठेवतो, बाकीचं तो काय करतो, काढून टाकतो डॅममधून. आता तुम्हाला बघायचं आहे तुमचे टर्बाईनचे प्रकार. मग या ठिकाणी मी जो चार्ट या ठिकाणी रेफर करतो तो तुम्हाला या ठिकाणी सांगितला आहे. ओके, टाईप ऑफ या ठिकाणी बघा, टाईप ऑफ काय झाले, टाईप ऑफ टर्बाईन. मग पेल्टॉन टर्बाईन बघायला भेटतो तुम्हाला, फ्रान्सिस भेटतो, प्रोपेलर भेटतो, कप्लान भेटतो. ओके, हे जे प्रकार आहे पेल्टॉन हा कशाचा प्रकार आहे, इम्पल्स टर्बाईनचा प्रकार आहे. कशाचा, इम्पल्सचा प्रकार आहे. आणि हे जे बाकीचे आहे तुमचे, मग तुमचा फ्रान्सिस झाला, तुमचा प्रोपेलर झाला आणि तुमचा कप्लान झाला, हे तुमचे रिॲक्शन टर्बाईनचे या ठिकाणी प्रकार आहे. हे एवढं कळलं असेल तर आपण समजू. बघा, पेल्टॉन टर्बाईन तुम्हाला कशासाठी वापरता, तुम्ही हाय हेडसाठी वापरता. पेपरला प्रश्न आलेला आहे, पेल्टॉन टर्बाईन कशासाठी वापरतात, हाय हेडसाठी. मग त्याची हाईट किती असते, 200 मीटर मित्रांनो असते. 200 मीटरपेक्षा जास्त च्या ठिकाणावर तुम्ही पेल्टॉन टर्बाईन वापरता. त्यानंतर तुमचा फ्रान्सिस येतो, फ्रान्सिस 80 ते 200 मीटर म्हणजे मीडियमसाठी तुम्ही वापरता. त्यानंतर मग लोसाठी येतो तुम्हाला प्रोपेलर 30 ते 80 मीटरपर्यंत. नंतर येतो कप्लान, सर्वात कमीसाठी म्हणजे 30 मीटरपेक्षा कमीसाठी तुम्ही वापरता तुमचा कप्लान. ओके, मग अकॉर्डिंग टू फ्लो बघा, लक्षात ठेवा जो पेल्टॉन टर्बाईन असतो त्याचा फ्लो असतो रॅडियल. आणि बघा लक्षात ठेवा प्रश्न आलेले आहे, पेल्टॉन टर्बाईन असतो त्याचा फ्लो असतो रॅडियल. मग नंतर आता येतो तुमचा फ्रान्सिस, मग त्याचा मिक्स फ्लो असतो. नंतर तुमचा प्रोपेलर झाला त्याचा ॲक्सियल फ्लो असतो आणि कप्लानचा सुद्धा ॲक्सियल. लक्षात ठेवा प्रोपेलर आणि कप्लान यांचे दोघांचे सेम आहे. काय, यांचे दोघांचे सेम आहे. मग झाला पेल्टॉन त्याचा रॅडियल आणि फ्रान्सिस त्याचा झाला मिक्स फ्लो. ओके, नंतर अकॉर्डिंग टू कायनेटिक एनर्जी फ्लो म्हणजे एनर्जीच्या फ्लोनुसार तुम्हाला सांगितलंच मी. इम्पल्स टर्बाईन हा पेल्टॉनचा म्हणजे पेल्टॉन हा एक त्याचा प्रकार आहे आणि रिॲक्शन जे आहे हे त्याचे 3 हे त्याचे प्रकार आहे. एवढं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी कमीत कमी 9 ते 10 प्रश्न आजपर्यंत या ठिकाणी तयार झालेले आहे. आजपर्यंत तयार झालेले मी सांगतो 9 नाही पण 1 2 3 4 12 प्रश्न या ठिकाणी मित्रांनो तयार होतात. बघा अशा पद्धतीने हायड्रो पॉवर प्लांटमध्ये बाकी सांगायसारखं काहीच नाही आहे ITIच्या मुलांसाठी. त्यानंतर न्यूक्लिअर पॉवर प्लांट आपण या ठिकाणी सुरू करतोय. न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये आपल्याला भरपूर सारं शिकायचं आहे. न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल मित्रांनो, बघा या ठिकाणी न्यूक्लिअर रिॲक्टर दिलं आहे आपल्याला. काय केलं आहे त्यांनी, न्यूक्लिअर रिॲक्टर या ठिकाणी दिलं आहे. हे झालं तुमचं न्यूक्लिअर रिॲक्टर, एवढा रिॲक्टर झाला तुमचा. ओके, मग या ठिकाणी न्यूक्लिअर रिॲक्टरची बाहेरची भिंत झाली तुमची. त्याला काय म्हणतो, कॉन्क्रीटचं चेंबर असतं. कॉन्क्रीटचं चेंबर, कॉन्क्रीट व्हेसल आपण त्याला म्हणतो. त्या ठिकाणी ती शिमटाची म्हणजे कॉन्क्रीटची बनवलेली असते. ती तशी का बनवली असते मित्रांनो, जे काही तुमचे घातक रेज आहे, अल्फा बीटा गॅमा वगैरे घातक रेज आहे ते बाहेर पडू नये. काय, ह्या प्लांटच्या ह्या रिॲक्टरच्या बाहेर पडू नये, ते त्या ठिकाणी त्या रिॲक्शनमध्येच राहावं म्हणून ही जी आहे ती एकदम काय केली, कॉन्क्रीटची आपण बनवतो. आणि ती एकदम काय असते, चोपडी एकदम स्लिम असते. कारण ते काय, बाउन्स बॅक झाले पाहिजे. जे काय रेज आहे ते बाउन्स बॅक होऊन परत आपल्या त्या ठिकाणी कशामध्ये आले पाहिजे, रिॲक्शनमध्ये आपल्या रिॲक्टरमध्ये आले पाहिजे. ओके, आता ग्राफाईट कोअर बघा, तुम्हाला मॉडरेटर शिकायचे. तुम्हाला काय झालं तुम्हाला रॉड शिकायचे. कोणते रॉड तुम्हाला ते सांगतो, कंट्रोल रॉड शिकायचे. तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते या ठिकाणी तुम्हाला तुम्ही हे वापरता, एलिमेंट वापरता याच्यासाठी. तुम्ही जसं त्या ठिकाणी इंधन वापरलं कोल थर्मलमध्ये, तसं या ठिकाणी कोणते इंधन वापरता ते सर्व काय तुम्हाला बघायचे. मग या ठिकाणी तीच सर्व हे असणार. या ठिकाणी पाणी गरम होणार, पाणी गरम होऊन या ठिकाणी तुमच्या बॉयलरमध्ये जाणार. या ठिकाणी बघा अशा पद्धतीने. आणि या ठिकाणी कशाच्या मदतीने मग हे सर्व सांगणार मी. कुलंट कोणते वापरले, काय या ठिकाणी वापरले कुलंट कशासाठी वापरले मित्रांनो, या ठिकाणची हीट आहे ही हीट ट्रान्सफर करायची कुलंटच्या मदतीने. आणि हे इथं पाणी आहे, ह्या कुलंटच्या मदतीने पाणी गरम झालं, त्याचं वाफेचं रूपांतर झालं आणि तेच आपल्या टर्बाईनला या ठिकाणी फिरवले. बस एवढी इन्फॉर्मेशन आहे, पण याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण खाली बघतोय. बघा न्यूक्लिअर फ्युजन आणि न्यूक्लिअर फिजन ह्या 2 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात. न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे काय मित्रांनो, ही प्रोसेस सोलर एनर्जीचे आपले प्लांट आहेत मित्रांनो त्या ठिकाणी बघायला भेटते. म्हणजे ज्या ठिकाणी हीटचं प्रमाण जास्त आहे, कशाचं, हीट, त्या ठिकाणी तुम्हाला न्यूक्लिअर फ्युजन बघायला भेटतं. म्हणजेच आपल्या सोलर पॉवर प्लांटमध्ये तुम्हाला न्यूक्लिअर फ्युजन लक्षात ठेवायचं आहे.
डायरेक्ट प्रश्न येतो न्यूक्लिअर फ्युजन ही प्रक्रिया कुठे तुम्हाला बघायला भेटते, तर ती तुम्ही मारून देता न्यूक्लिअर पॉवर प्लांट नाही मित्रांनो. कधी लक्षात ठेवा ती त्या ठिकाणी तुम्हाला भेटते सोलर पॉवर प्लांटमध्ये. आणि त्यानंतर येतो बघा या ठिकाणी न्यूक्लिअर फ्युजन जी काय तुम्हाला भेटते न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये बघायला. मग लक्षात ठेवा तुम्हाला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं तो तुमचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही डिसाईड करायचा आहे. न्यूक्लिअर फ्युजन सोलर पॉवर प्लांट, न्यूक्लिअर फ्युजन आपला न्यूक्लिअर पॉवर प्लांट, न्यूक्लिअर फ्युजन सोलर पॉवर प्लांट, न्यूक्लिअर फ्युजन न्यूक्लिअर पॉवर प्लांट, ह्या दोन गोष्टी पेपरला 100% आलेल्या आहेत. आणि जे पेपरला आलं आहे ते आपण या ठिकाणी घेतलं आहे. बघा मॉडरेटर तुम्हाला बोललो मी वरती, मॉडरेटर आता काम काय करतो बघा, न्यूट्रॉनची स्पीड कमी करतो. ज्या तुमच्या या ठिकाणी रिॲक्शनमध्ये न्यूट्रॉन्स त्या ठिकाणी तयार झाले बघा, या ठिकाणी काय होतं, एका न्यूट्रॉनचे 2 न्यूट्रॉन, या 2 न्यूट्रॉनचे परत या ठिकाणी 2-2 3-3 न्यूट्रॉन, म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन थांबत नाही, ही रिॲक्शन चालूच असते. हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये बॉम्ब टाकले होते, हे कशा होते, न्यूक्लिअर बॉम्ब होतो. ती रिॲक्शन मित्रांनो अजूनसुद्धा नॉर्मली चालू आहे, म्हणजे ही रिॲक्शन या ठिकाणी आपण खंडित करू शकत नाही. म्हणून ती आपण एवढ्या मोठ्या व्हेसलमध्ये, शिमटाच्या या ठिकाणी कॉन्क्रीट व्हेसलमध्ये ती घेतो आणि त्या ठिकाणी आपण मग मॉडरेटर आणि कंट्रोल रॉड वापरतो. याला काय करण्यासाठी, कमी करण्यासाठी, दाबण्यासाठी, ही रिॲक्शन दाबण्यासाठी आपण ते वापरतो. हे कशा पद्धतीने कोणते मॉडरेटर आपण वापरतो बघा, न्यूट्रॉनची स्पीड कमी करतो, म्हणजे जी न्यूट्रॉन्स वाढण्याची स्पीड आहे ती स्पीड कमी करतो. तो कोण करतो, तुमचा मॉडरेटर. मग हे मॉडरेटर बनवावं लागेल आपल्याला. मग कशाचे बनवतात बघा, ग्राफाईड, काय ग्राफाईड, नॅचरल वॉटर, हेवी वॉटर, बोरोलियम आणि हायड्रोकार्बन, या सगळ्यांच्या मदतीने आपण काय करत असतो, आपला या ठिकाणी आपल्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये मॉडरेटर त्या ठिकाणी बनवत असतो. आणि मॉडरेटर काम काय करतो, न्यूट्रॉनची स्पीड त्या ठिकाणी कमी करतो. बघा मॉडरेटर खालील इक्विपमेंटपासून बनवतात, म्हणजे ह्या इक्विपमेंटपासून आपण मॉडरेटर त्या ठिकाणी बनवत असतो. बघा मॉडरेटर आपल्याला लक्षात राहील का, आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे बघा, ग्रामपंचायतच्या वेळेस गणाने हेवी बटन हाणलं. बघा ग्रामपंचायत म्हणजे तुमचा ग्राफाईड झाला, तुमचा नॅचरल वॉटर च्या वेळेस गणाने, ने म्हणजे नॅचरल वॉटर, नंतर हेवी म्हणजे हेवी वॉटर, बटन म्हणजे बेरिलियम आणि हाणलं म्हणजे हायड्रोकार्बन. ही ट्रिक आपली या ठिकाणी वापरायची. आणि एक लक्षात ठेवा, पेपरला जास्तीत जास्त येतो तुमचा ग्राफाईड. कोणता येतो, ग्राफाईड. काय येतो, ग्राफाईड. ओके, ग्राफाईड म्हणजे तुम्हाला मॉडरेटर हा खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी मटेरियलपासून बनवला जातो असा प्रश्न येईल. आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनला 99% या ठिकाणी काय राहील, ग्राफाईड राहील. पण तुम्हाला हे सगळे माहीत पाहिजे. जर ग्राफाईड नाही जर दिला तर तुम्हाला त्या ठिकाणी जर प्रश्न आला आणि हे जर लक्षात नसलं, तुम्हाला त्या ठिकाणी पश्चातापाशिवाय दुसरं काहीही त्या ठिकाणी भेटणार नाही. पण हे ग्रामपंचायतच्या वेळेस गणाने हेवी बटन हाणलं. काय, ग्रामपंचायतच्या वेळेस म्हणजे ग्रामपंचायतची निवडणूक होती आणि एक गाव होतं, त्या गावामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक होती बघा. आणि त्या निवडणुकीमध्ये त्या गावामध्ये गणा नावाचा एक मुलगा होता. मग त्या ठिकाणी वोटिंग करायच्या वेळेस काय होतं, या ठिकाणी म्हणजे उमेदवार त्या ठिकाणी उभे होते. मग त्या ठिकाणी जे म्हणजे उमेदवाराचे त्या ठिकाणी पक्ष होते, कोणाचा कमळ, कोणाची घड्याळ, कोणाचं या ठिकाणी काय होतं. पण त्या ठिकाणी सर्वात जास्त चालू जो पक्ष होता त्याचं बटन त्या ठिकाणी हेवी होतं. म्हणजे हेवी म्हणजे कसं, सर्वात जास्त त्या गावात त्या ठिकाणी म्हणजे पुढारी लोक त्या गोष्टीवरती त्या पक्षाला जास्त सपोर्ट करणारे, म्हणजे हेवी बटन. मग गणाने बी काय केलं, पुढाऱ्याचं ऐकून काय केलं, हेवी बटन मारलं. म्हणजे जो पक्ष या ठिकाणी पुढारलेला होता त्याचं बटन त्याने मारलं. मग ग्रामपंचायतच्या वेळेस गणाने हेवी बटन हाणलं. काय झालं, ग्रामपंचायतच्या वेळेस गणाने हेवी बटन हाणलं. ग्रामपंचायत म्हणजे ग्राफाईड, त्यानंतर ने म्हणजे नॅचरल वॉटर, हेवी म्हणजे हेवी वॉटर, बटन म्हणजे बेरिलियम आणि हायड्रोकार्बन म्हणजे हाणलं. अशा पद्धतीची ट्रिक या ठिकाणी आपण मॉडरेटरसाठी वापरली. आणि तुमचा मॉडरेटर काय करतो तुम्हाला मी सांगितलं, काय करतो मॉडरेटर, काय करतो, न्यूट्रॉनची स्पीड त्या ठिकाणी कमी करतो. नंतर बघायचं तुम्हाला कंट्रोल रॉड. कंट्रोल रॉड म्हणजे काय मित्रांनो, कंट्रोल रॉड म्हणजे अशी गोष्ट, हे न्यूट्रॉनच्या संख्येला डायरेक्ट कमी करतात. बघा हा एक न्यूट्रॉन आहे, ह्या न्यूट्रॉनने या ठिकाणी 2 तयार केले, यांनी परत या ठिकाणी 2 तयार केले. पण हा कंट्रोल रॉड काय करतो, याला तयार होऊ देत नाही. म्हणजे डायरेक्ट संख्येला कमी करतो, म्हणजे याला कॅन्सल करून टाकतो डायरेक्ट. तुमचा कंट्रोल रॉड काय करतो, या ठिकाणी डायरेक्ट तुमच्या न्यूट्रॉनची संख्या कमी करून टाकतो, न्यूट्रॉनला ॲब्झॉर्ब करतो. सर्वात पहिले काय केलं त्याने, न्यूट्रॉन ॲब्झॉर्ब केले, म्हणजेच तुमची संख्या काय झाली, कमी झाली का नाही.
संख्या कमी झाली. कशाची संख्या कमी झाली? तुमच्या न्यूट्रॉनची संख्या कमी झाली. मग त्यांना ॲब्झॉर्ब केलं म्हणजे संख्या कमी केली आणि सर्वात जास्त कंट्रोल रॉड कॅडमियमचे बनलेली असतात. बघा कंट्रोल रॉड खालीलपैकी कोणत्या मटेरियलपासून बनवले जातात ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे. एकच मिनिट PDF सेट करतो एकदा. बघा कंट्रोल रॉड कशापासून बनवलेले जातात त्याची सुद्धा आपण ट्रिक काढली. CBSC. तुम्हाला CBSC पॅटर्न माहिती आहे? CBSC. तर त्या CBSCचं C काढून तिथे लावलं आहे मी ही. ओके, ह्या CBS हीच्या मदतीने आपल्याला ही ट्रिक शोधायची आहे आणि पेपरला मारायची आहे. बघा कंट्रोल रॉड सर्वात जास्त तुम्हाला प्रश्न येईल की खालीलपैकी कोणत्या मटेरियलपासून कंट्रोल रॉड बनवले जातात. 99% तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल कॅडमियम. काय दिसेल तुम्हाला? कॅडमियम. पण आपल्याला सर्व माहीत पाहिजे कारण या ठिकाणी जर दुसरं आलं तर पश्चातापाशिवाय दुसरं कारणच नाही. बघा कॅडमियम नंबर 1ला झाला. कॅडमियमपासून तुम्ही काय बनवता? कंट्रोल रॉड बनवता. मग तुमचा बोरॉन पण त्या ठिकाणी वापरता, तुम्ही सिल्वर वापरता, तुम्हाला हेफनियम वापरता आणि इंडेनियम वापरता. हे लक्षात कसे ठेवायचे? C फॉर कॅडमियम, B फॉर बोरॉन, S फॉर सिल्वर, H फॉर हेफनियम आणि I फॉर इंडियम. CBSC कसं लक्षात ठेवायचं? CBS ही म्हणजे कसं? CBSC. C फॉर कॅडमियम, B फॉर बोरॉन, S फॉर सिल्वर, H फॉर हेफनियम, I फॉर इंडियम. अशा पद्धतीने तुम्हाला कॅडमियम लक्षात ठेवायचे आहे, बोरॉन लक्षात ठेवायचं आहे, सिल्वर, हेफनियम आणि इंडियम लक्षात ठेवायचे. हे काय तुमचे कंट्रोल रॉड. कंट्रोल रॉडने काय केलं मित्रांनो? तुमचे न्यूट्रॉन ॲब्झॉर्ब केले म्हणजे गिळणकृत केले, खाऊन घेतले आणि त्या ठिकाणी न्यूट्रॉनची संख्या त्याने कमी केली. नंतर बघायचे तुम्हाला फ्यूल. काय बघायचे? फ्यूल. प्रत्येकाच ठिकाणी आपल्याला ट्रिकची आशा करायची नाही तर काय होतं माहिती का? काय होतं सांगा बरं? ट्रिक लक्षात राहते पण ती ट्रिक कशाची आहे तेच लक्षात राहत नाही. ह्या मोठा ITच्या पोरांचा आपला तुमचा माझा प्रश्न आहे. ट्रिक आहे लक्षात CBSC पण ती मॉडरेटरची आहे का कंट्रोल रॉडची आहे तेच लक्षात नाही. ही गोष्ट लक्षात या ठिकाणी कधी ठेवायची म्हणजे कन्सेप्टच्या सोबत कन्सेप्ट कशाची आहे ते पण लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवायचं केळीच्या झाडाचेच केळे, सफरचंदाच्या झाडाचेच सफरचंद. नाही तर सफरचंद येते केळीला आणि केळं येते सफरचंदाला. गेम संपला. आउट ऑफ सर्व्हिसमध्ये जाशील भाई तू. पेपर झाल्या बरोबर. आता तुम्हाला लक्षात ठेवायची फ्यूल या ठिकाणी काही ट्रिक लावली नाही आहे कारण अशा जर डझनभर ट्रिक लावल्या तुम्हाला सांगितलं मग केळाच्या झाडाला सफरचंद आणि सफरचंदाच्या झाडाला केळं ही तुमची त्या ठिकाणी गत होते. म्हणून ती गत होऊ नये म्हणून मी सुद्धा या ठिकाणी पिलेलो नाही आहे अजून. पिलेलो नाही आहे, बिना पिल्याचं शिकवतोय तुम्हाला. बघा फ्यूल तुम्ही कोणते वापरता? सर्वात जास्त वापरतो आपण युरेनियम लक्षात ठेवा. बाकीचे लक्षात नाही राहिले तरी चालेल. मग तुमचा प्लुटोनियम झाला, थोरियम झाला आणि रेडियम. लक्षात कोणते ठेवायचे? नंबर 1ला तुमचा थोरियम आणि नंतर तुमचा युरेनियम आणि थोरियम हे 2 लक्षात ठेवायचे. म्हणजे फ्यूल तुमच्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये सर्वात जास्त जे घेतले जातं म्हणजे वापरला जातो तो आहे तुमचा युरेनियम. त्याचा ॲटॉमिक नंबर 92 आणि ॲटॉमिक मास नंबर 235 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर प्लुटोनियम 94 ॲटॉमिक नंबर आहे आणि ॲटॉमिक मास नंबर 239. त्यानंतर तुमचा थोरियम येतो 90 ॲटॉमिक मास नंबर 232. रेडियम येतो ॲटॉमिक नंबर 88 आणि ॲटॉमिक मास नंबर 238. तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही. प्रश्न आजपर्यंत आलेला नाही. प्रश्न आले आजपर्यंत याच्यावरती. ओके, सर्वात जास्त याच्यावरती. ओके, मग ॲटॉमिक मास नंबर विचारला जातो, ॲटॉमिक नंबर विचारला जातो किंवा डायरेक्ट एवढं पण विचारलं जातं. खूप साऱ्या पेपरला ITच्या तर एवढंच विचारलं आहे. ITच्या पोरांना फक्त एवढंच विचारलं आहे की कोणते फ्यूल आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये वापरतो. मग त्या ठिकाणी खाली ऑप्शन असतं युरेनियम. धाड दिवशी तुम्हाला युरेनियम मारायचा असतो आणि निघून जायचं असतं. आता कुलंट तुम्हाला सांगितलं मी असा तुमचा त्या ठिकाणी हे बॉयलर आहे. बॉयलरमध्ये काय होतं? हीट तयार होते. मग ती हीट ट्रान्सफर करायची. ती कशाच्या मदतीने ट्रान्सफर केली जाते? या ठिकाणी पाणी आहे. या कुलंटच्या मदतीने हीट ट्रान्सफर केली जाते. ते कुलंट गरम होतं आणि ते कुलंट गरम ह्या पाण्याला गरम करतं. मग बघा ते कुलंट कशाचे? गॅसचे पण असतात, लिक्विडचे असतात आणि लिक्विफाईडचे सुद्धा असतात. मग हे पेपरला आलेलं आहे. गॅस बघू सर्वात पहिले. बघा गॅस कोणते असतात? कुलंट म्हणून तुम्ही कोणते गॅस वापरता? हायड्रोजन झाला, हेलियम झाला, CO2 झाला, एअर झाले, DTO म्हणजेच हेवी वॉटर. DTOलाच आपण काय म्हणतो? हेवी वॉटर त्या ठिकाणी म्हणत असतो. हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतं. नंतर बघा लिक्विड. मग नॅचरल वॉटर, हेवी वॉटरलाच तुम्ही काय म्हणता? D2O म्हणत असतात. लिक्विड झालं तुमचं नॅचरल वॉटर, हेवी वॉटर आणि ड्यूटेरियम सुद्धा तुम्ही लिक्विडच्या त्या ठिकाणी कुलंट म्हणून वापरता. नंतर लिक्विफाईड तुमचे सोडियम झाला, पोटॅशियम झाला, अलॉय झाले अँड ऑल पॉलिफेनाइल तुम्ही लिक्विड म्हणून त्या ठिकाणी वापरत असतात. ITच्या मुलांसाठी जास्त गरजेचं नाही आहे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे.
बघा त्यानंतर तुम्हाला सोलर पॉवर प्लांट या ठिकाणी बघायचं आहे. सोलर पॉवर प्लांटमध्ये तुम्हाला इफिशियन्सी पेपरला विचारली जाते. मग इफिशियन्सी काही ठिकाणी 12 ते 15%, 12 ते 20%. मग एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात ठेवायचे 15 to 25%. मग याच्या आसपासचा तुम्हाला काय मारायचं आहे, पॉईंट मारायचा आहे. मग पेपरला आलं तुम्हाला की 15 ते 25च्या आसपास तुम्हाला कोणता अंक दिसतो ते धरायचा आणि आपटायचा धरून. बरोबर, 100% बरोबर आहे ना. कारण खूप साऱ्या पुस्तकात असंच दिलं आहे मित्रांनो, 16 ते 25%, 15 ते 25%, काही ठिकाणी 10 ते 12% असं सुद्धा दिलेलं आहे. पण एवढं मी सांगतो तेवढं लक्षात ठेवा. इफिशियन्सी सोलर पॉवर प्लांट 16 ते 25%च्या आसपास या ठिकाणी असते. बघा तुमचा जो सोलर पॉवर प्लांट असतो तो वर्क करतो फोटोव्होल्टेक इफेक्टवरती. पेपरला आलेला आहे सोलर पॉवर प्लांट कोणत्या या ठिकाणी प्रोसेसवरती या ठिकाणी वर्क करतो. तो फोटोव्होल्टेक इफेक्ट कोणत्या इफेक्टवरती काम करतो, तो असतो फोटोव्होल्टेक इफेक्ट. त्यानंतर एक सेल म्हणजे सोलर जी प्लेट असते ती खूप साऱ्या सेलपासून या ठिकाणी बनते. अशा पद्धतीने खूप साऱ्या सेलपासून बनते. ही जी तुमची एक सेल असते मित्रांनो ती 0.5 to 0.6 वोल्ट तुम्हाला देते. मग असं करून खूप साऱ्या आपण काय करतो, सेल जोडतो. मग ते सिरीज जोडायच्या, पॅरलल जोडायच्या, ते आपल्यावर डिपेंड करतं आपल्याला करंट जास्त लागतं का व्होल्टेज. ओके. त्यानंतर आपला विंड पॉवर प्लांट तुम्हाला बोललो मी, सगळ्यात जास्त रिन्युएबल म्हणजेच नॉन कन्व्हेन्शनल सोर्स जो आपल्याला एनर्जी तयार करून देतो सर्वात जास्त, तो आहे तुमचा विंड पॉवर प्लांट. म्हणजे रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे हा, आणि सर्वात जास्त आपल्याला रिन्युएबल एनर्जी देतो तो कोणता आहे, आपला विंड पॉवर प्लांट. त्याची इफिशियन्सी किती आहे मित्रांनो, 22 ते 25% आहे. हा प्लांट सर्वात जास्त रिन्युएबल एनर्जी निर्माण करतो, असं या ठिकाणी नोटसुद्धा मिळलेली आहे. त्यानंतर गॅस पॉवर प्लांट. आयटीआयच्या मुलांना पॉवर जनरेशनमधलं जेवढा काही टॉपिक येतो तेवढा आपण ह्या 1 ते 1.5 तासामध्ये कव्हर करणार. टेन्शन घेऊ नका, जास्त काही राहिलं नाही. तुम्हाला जनरेशनच्या याच्या बाहेरचं काही तुम्हाला गरज नाही. बघा या ठिकाणी गॅस पॉवर प्लांट हा प्लांट ब्रायोटन सायकलवरती चालतो. तुम्हाला वरती ती थर्मल पॉवर प्लांट सांगितला होता, रँकिंग सायकलवरती चालतो म्हणून सांगितला होता. तुमचे जे गॅस पॉवर प्लांट आहे ते कशावरती चालतात मित्रांनो, तुमच्या ब्रायोटन सायकलवरती चालतात. ब्रायोटन सायकल ही थर्मोडायनॅमिक सायकल आहे, हे सुद्धा पेपरला आलेलं आहे. गॅस पॉवर प्लांट जो आहे मित्रांनो तो ब्रायोटन सायकलवरती काम करतो, आणि तुमची जी ब्रायोटन सायकल आहे ही थर्मोडायनॅमिक सायकल त्या ठिकाणी आहे. ओके. चला या ठिकाणी बघा याचा वापर हायड्रो पॉवर प्लांटला ऑक्झिलरी पॉवर देण्यासाठी होतो. बघा तुमचा जो हायड्रो पॉवर प्लांट असतो, कोणता हायड्रो पॉवर प्लांट, त्याला स्टार्टिंगला स्टार्टअप करण्यासाठी जो प्लांट या ठिकाणी यूज होतो तो कोणता प्लांट आहे, तुमचा गॅस पॉवर प्लांट. गॅस पॉवर प्लांट हा ऑक्झिलरी पॉवर या ठिकाणी काय करतो, आपल्या हायड्रो पॉवर प्लांटला देतो. हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर त्याचा वापर एअरक्राफ्टमध्ये होतो. बघा हा सुद्धा प्रश्न आलेला आहे की एअरक्राफ्टमध्ये कोणत्या प्लांटचा त्या ठिकाणी वापर होतो, तर गॅस पॉवर प्लांटचा वापर होत असतो. याची इफिशियन्सी आहे 35 ते 45%. ओके. बघा पुढचा आपला या ठिकाणी टॉपिक असणार आहे ऑल पॉवर प्लांटची इफिशियन्सी, जी काही पेपरला आले. कधी थर्मलची येते, हायड्रो, डिझेल, न्यूक्लिअर, कशाची पण तुम्हाला बघायला भेटते. ओके. तर या ठिकाणी बघा कसं असतं माहिती आहे का, आवाज तुम्हाला येत नव्हता, या ठिकाणी कमेंट आल्या मला. बघा कसं असतं माहिती आहे का, ऑल पॉवर प्लांटची इफिशियन्सी आपल्याला पेपरला येते. मग थर्मलची तुम्हाला मी ओरडू सांगितली 29%, बाकीच्यांची सांगितली नव्हती कारण समोर दिलेली मी होती. थर्मल पॉवर प्लांटची इफिशियन्सी किती आहे, 29%. हायड्रो पॉवर प्लांटची सर्वात जास्त इफिशियन्सी असते, कारण त्या ठिकाणी कोणताही तुम्हाला खर्च नाही, कोणतेही लॉस त्या ठिकाणी नाही, म्हणून त्याची 85% इफिशियन्सी असते. पण सर्वात जास्त भारतामध्ये आपण वापरतो थर्मल पॉवर प्लांट. त्यानंतर आला तुमचा डिझेल 35%, आणि न्यूक्लिअर हा 30 ते 40% त्याची इफिशियन्सी असते. मग तुम्हाला बाकी मी सोलर वगैरे सांगितलं, 16-25 काय ते सांगितलं मी. ओके. बघा इकॉनॉमिक्स पॉवर जनरेशनमध्ये आयटीआयला जेवढं येतं तेवढंच घ्यायचं. बघा हा टॉपिक आपल्या आयटीआयच्या मुलांना खूप अवघड वाटतो. का वाटतो, कारण आपण ए लेवलचे क्लास करतो आणि ए लेवलचा अभ्यास करतो, मग ते अवघड वाटणारच आहे. भाई तू मला सांग, तू कोण आहे, आयटीआयचा विद्यार्थी आहे, आयटीआयचा स्टुडंट आहे, मग आयटीआयचेच प्रश्न कर ना तू. ए लेवलचे प्रश्न काय करतो, ए लेवलचे पेपरला तुला प्रश्न येणार आहे का, त्याचा तुला काय फायदा आहे का नाही. जेवढं काही तुला आयटीआयला येतं तेवढंच कर, बाकी गरज नाही. एवढे प्रश्न आपल्याला आयटीआयच्या लेवलला आजपर्यंत डिझाईन झाले. मग तुमचा लोड फॅक्टर तुम्हाला येतो, कशाला येतो लोड फॅक्टर, तुमच्या आयटीआयच्या पेपरला येतो. मग लोड फॅक्टर काय, ॲव्हरेज लोड आपण मॅक्झिमम, या ठिकाणी मॅक्झिमम लोड पाहिजे होता,
ॲव्हरेज लोड अपॉन मॅक्झिमम लोड हा 1 पेक्षा कमी असतो, लक्षात ठेवा. आणि तुमचा हा डिमांड फॅक्टरसुद्धा 1 पेक्षा काय असतो, कमी असतो. लक्षात ठेवा, लोड फॅक्टर आणि डिमांड फॅक्टर हे दोन्ही 1 पेक्षा कमी असतो. तुमचा जो लोड फॅक्टर आहे तो ॲव्हरेज लोड अपॉन मॅक्झिमम लोड असा आहे. आणि तुमचा डिमांड फॅक्टर आहे मॅक्झिमम डिमांड अपॉन कनेक्टेड लोड. या ठिकाणी सुद्धा कनेक्टेड लोड पाहिजे होतं. हे दोन्ही या ठिकाणी सुटले बघा. आता याला लक्षात कसं ठेवायचं बघा, या ठिकाणी ट्रिक लावली आपण धमक. काय तुमचा डिमांड फॅक्टर ध म्हणायचं, डिमांड फॅक्टरला ध म्हणलं, मॅक्झिममला म म्हणलं आणि कनेक्टेड लोडला क म्हणलं. धमक म्हणजे माझ्यामध्ये धमक आहे, मी ती गोष्ट करू शकतो असा शब्द आपण मराठीमध्ये वापरतो. धमक आहे म्हणजे कॅपॅसिटी आहे माझी की मी या ठिकाणी आताचा टेक्निशियनचा पेपर पास करूच शकतो, मी करणारच, ही माझी धमक आहे. हा धमक शब्द आपण या ठिकाणी वापरला. जो आपला डिमांड फॅक्टर असतो तो धमक म्हणजे डिमांड फॅक्टर बरोबर मॅक्झिमम डिमांड अपॉन कनेक्टेड लोड. हा तुमचा या ठिकाणी ट्रिक तयार झाली. त्यानंतर लांब म्हणून या ठिकाणी आपण शब्द वापरला लांब. तुम्ही वाम ऐकला असेल. वाम काय आहे, एका फिश म्हणजे माशीचा प्रकार आहे वाम. ऐका नाही, माशीचा प्रकार अशी असते बघा, लंबी अशी वामचा मी केला लांब, लांब. मग लांब या ठिकाणी वापरायचं आहे तुम्हाला. इथं फक्त लच घ्यायचं, लचा काना इथं आणि म इथं. ओके, लांब. ल म्हणजे लोड फॅक्टर, त्याचा आ म्हणजे ॲव्हरेज लोड आणि राहिला तुमचा म म्हणजे मॅक्झिमम लोड. अशा पद्धतीने ही ट्रिक झाली तुमची. कसं, लचा ल लोड फॅक्टर, लचा ला आ म्हणजे काय ॲव्हरेज लोड आणि भागिले म म्हणजे मॅक्झिमम लोड. हे दोन्ही जे असतात लोड फॅक्टर आणि डिमांड फॅक्टर हे 1 पेक्षा कमी असतात. म्हणजे आपण असं दर्शवतो, असं पेपरला येतं, किंवा लेस दॅन 1 ऑर लेस दॅन 1 अँड लेस दॅन 1 म्हणजे 1 किंवा 1 पेक्षा कमी ते दोघं असतात. त्याच्या ह्या ट्रिक झाल्या जे काय पेपरला 100 वेळेस आलं आहे मित्रांनो. हे प्रश्न 100 वेळेस पेपरला येऊन गेलेले आहे. ओके, त्यानंतर तुमची प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर तो असतो ॲव्हरेज लोड. बघा मी काय बोललो तुम्हाला, प्रत्येक गोष्टीची मी ट्रिक देणार नाही कारण तिथे काय होतं, सफरचंदाच्या झाडाला केळं लागते, मग केळाच्या झाडाला सफरचंद लागते, बरोबर. प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर ॲव्हरेज लोड अपॉन प्लांट कॅपॅसिटी हा तुमचा प्लांट कॅपॅसिटी फॅक्टरचा फॉर्म्युला आहे. तो काय पेपरला जास्तीत जास्त नाही पण भरपूर वेळेस आला आहे, मी असं म्हणू शकतो. ॲव्हरेज लोड अपॉन प्लांट कॅपॅसिटी हे तुमच्या मनानं तुम्हाला ट्रिक बनवायची तर तुम्ही बनवू शकता. नंतर आहे डायव्हर्सिटी फॅक्टर ऑल इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड सम अपॉन मॅक्झिमम डिमांड. खूप साऱ्या वेळेस हा प्रश्न आलेला आहे. काय, डायव्हर्सिटी फॅक्टरचा प्रश्न खूप साऱ्या वेळेस आलेला आहे. ऑल इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांडची सम भागिले त्याला काय करायचं आहे, मॅक्झिमम डिमांड करायचा, जो की आपला हा असणार आहे. यावरती क्वेश्चन तयार होतो पण आयटीआयच्या मुलांसाठी तेवढं नाही. बघा याची डिटेल तुम्हाला दिलेली असेल. मॅक्झिमम डिमांड दिलेला नसेल किंवा मग दिलेला असेल किंवा मग हे दोघं दिलेले असेल, हे तुम्हाला मॅक्झिमम डिमांड काढून घ्यायचा, त्याला भागिले करायचे आणि तुमचा डायव्हर्सिटी फॅक्टर त्या ठिकाणी निघतो. त्यानंतर बघा आपला पॉईंट राहिला किती, फक्त एकच पॉईंट राहिला या ठिकाणी. बघा डायव्हर्सिटी फॅक्टर मोर दॅन 1. बघा कधीही लक्षात ठेवा, तुमचा लोड फॅक्टर आणि डिमांड फॅक्टर 1 किंवा 1 पेक्षा कमी असतो, पण तुमचा डायव्हर्सिटी फॅक्टर हा असा एक फॅक्टर आहे तो 1 पेक्षा जास्त असतो. डायव्हर्सिटी फॅक्टर मोर दॅन 1 म्हणजे डायव्हर्सिटी फॅक्टर जो असतो 1 पेक्षा जास्त असतो. लक्षात ठेवा, 1 पेक्षा जास्त म्हणजे ग्रेटर दॅन 1 असतो. बघा आता एक पॉईंट आपला स्टार्टिंगचा मला सांगायचा होता तुम्हाला पण राहिला. बघा सर्वात जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आपले रिजन असतात, वेस्टर्न रिजन, ईस्टर्न रिजन, असे खूप सारे या प्रकारचे आपले रिजन. सर्वात जास्त इलेक्ट्रिसिटी जी निर्माण होती होती तुमची वेस्टर्न रिजनमध्ये आणि सर्वात कमी होते ईस्टर्न रिजनमध्ये. सगळ्यांची गरज आपल्याला नाही आहे त्याच्या मुलांना, आपल्याला गरज आहे फक्त कुठे जास्त होते कुठं कमी होते एवढी आपल्याला त्या ठिकाणी गरज आहे. म्हणजे वेस्टर्न रिजनमध्ये सर्वात जास्त आणि ईस्टर्न रिजनमध्ये सर्वात कमी. ओके, एवढं कळालं तुम्हाला की सर्वात जास्त इलेक्ट्रिसिटी कुठे निर्माण होते, जनरेट होते, वेस्टर्न रिजन, आणि सर्वात कमी कुठे होते, ईस्टर्न रिजन. आता हायड्रो पॉवर प्लांटचा एक टॉपिक मला तुम्हाला सांगायचं राहिलं. हायड्रो पॉवर प्लांटमध्ये निर्माण झालेली पॉवर, त्याचा आपल्याला एक प्रश्न मित्रांनो आयटीआयच्या मुलांना येतो. बघा एका मिनिटात तुम्हाला तो क्वेश्चन सांगतो मी, कशा पद्धतीने तो क्वेश्चन या ठिकाणी निर्माण होतो म्हणजे तयार होतो. बघा हायड्रो पॉवर प्लांटमध्ये निर्माण झालेली पॉवर, काय मध्ये निर्माण झालेली पॉवर. बघा मग निर्माण झालेली पॉवर किती असते मित्रांनो, P = QWH
एफिशियन्सी बाय 75 गुणिले, म्हणजे गुणिले नाही हे एच पीमध्ये. ओके, या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युला येतो. किंवा हे झालं तुमचं एच पीमध्ये, तेच तुम्हाला किलो वॉटमध्ये करायचं असलं तुम्ही काय करता, तुम्हाला मॅट्रिकची कन्सेप्ट आणि मेकॅनिकलची कन्सेप्ट सांगितली होती 746 आणि 736-35. ओके, या ठिकाणी तुम्हाला 736ने गुणावं लागतं, गुणिले तोच वरचा फॉर्म्युला आपला QWH एफिशियन्सी आपली या ठिकाणी भागिले तुमचा 75. हे झालं तुमचं किलो वॉटमध्ये. आता तुमचा Q हे काय झाला, क्वांटिटी ऑफ वॉटर. हे झालं Q क्वांटिटी ऑफ वॉटर. त्यानंतर W काय झाला, वेट ऑफ वॉटर, म्हणजे वजन, कशाचं, पाण्याचं वजन. त्याच्यानुसार तुमची पॉवर त्या ठिकाणी तयार होणार. हलकं पाणी असलं तर त्या ठिकाणी टर्बाईन फिरणारच नाही तेवढं. ओके, त्यानंतर तुमची हेड म्हणजे उंची, हाईट. एच म्हणजे तुमचं हेड किती उंच आहे त्याची उंची त्या ठिकाणी घ्यायची. नंतर जनरेटर एफिशियन्सी, काय, जनरेटरची एफिशियन्सी आणि टर्बाईनची एफिशियन्सी ही तुमची दोघांची मिळून एफिशियन्सी या ठिकाणी असते आणि भागिले तुम्हाला 75 करायचं असतं. हे डायरेक्ट फॉर्म्युला जसं तसा पेपरला आला आहे. मग तुम्हाला एच पीमध्ये विचारलं जाऊ शकतं QWH एफिशियन्सी आपण 75, किंवा तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं किलो वॉटमध्ये. मग त्याला फक्त काय करायचं, 0.736 गुणायचं, QWH एफिशियन्सी आपण 75. अशा पद्धतीने हा प्रश्न या ठिकाणी होता. अशा पद्धतीने एवढं काय होतं, आपलं पॉवर जनरेशनचं महत्त्वाचे टॉपिक या ठिकाणी होते, जे की ITच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो परत एकदा सांगतो, हा जो आपला या ठिकाणी कोर्स असणार आहे खूप स्वस्तमध्ये आपण एवढा कंटेंट या ठिकाणी देऊ राहिलो, फक्त 149 रुपयामध्ये. काय, किती, 149 रुपयामध्ये. लवकरात लवकर या ठिकाणी कोर्स जॉईन करा. फक्त कोर्समध्ये जे जॉईन होऊ शकतात, फक्त 100 मुलं जॉईन होऊ शकत आहे. 100च्या वरती या ठिकाणी कोर्समध्ये मुलं जॉईन होऊ शकणार नाही आहे. फक्त 100ची व्हॅलिडिटी त्या ठिकाणी त्या कोर्सची आपण ठेवलेली आहे मित्रांनो. ओके, तर मित्रांनो एकदा परत सांगतो, टेस्ट सिरीजची या ठिकाणी तयारी करा, जो की कोर्स आपण त्या ठिकाणी लॉन्च केलेला आहे टेस्ट सिरीजचा. आणि त्या ठिकाणी आपला हा कोर्स नक्कीच जॉईन करा या ठिकाणी, कारण अशा प्रकारचा कंटेंट आपण त्या ठिकाणी घेणार आहे. तर मित्रांनो आपण या व्हिडिओला या ठिकाणी पूर्णविराम देऊन भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. आणि परत एकदा सांगतो, जर व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला माझा कंटेंट आवडला असेल, नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी आपला कोर्स तुम्ही परचेस करू शकणार आहे. तर मित्रांनो मी या ठिकाणी थांबतो, भेटूया अशा नवीन लेक्चरमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू.